सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मित्रहो, आजच्या आपल्या सेशनचे वक्ते आहेत सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मुदस्सर खराडी सर. गेले कित्येक महिने सर आम्ही तुमच्याबद्दल गौरीताई इनामदार, वनिताताई सोमण किंवा अनेक जण जे आमच्याशी जोडलेले आहेत त्यांच्याकडून ऐकत होतो आणि तुम्हाला बोलवायचा आम्ही प्रयत्न करत होतो. पण आज तुम्ही हो म्हटलत आणि आज प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी यू आर very much present there. We warmly welcome you, sir, on behalf of Parkinson's Support Group. तोंडाने बोल. ओके ओके, मी मला ऐकू येत आहे. थँक्यू थँक्यू. मी साठे. अतुलजी बाकीच्यांना म्यूट करा. आता ते म्यूट कर. मी 1-2 मिनिटात आमच्या फक्त पार्किन्सन्स ग्रुप बद्दल सांगते सरांना. म्हणजे गेली जवळजवळ 23 ते 24 वर्ष हा पार्किन्सन सपोर्ट ग्रुप पुण्यामध्ये चालू आहे. याचे फाउंडर आहेत लेट मधुसूदनजी शेंडे सर. ही हिमसेल्फ वॉज पार्किन्सन्स पेशंट आणि ते ही गॉट इन्स्पायर्ड फ्रॉम US. जेव्हा त्यांनी US मध्ये असा सपोर्ट ग्रुप बघितला आणि त्यांनी इथे पुण्यात आल्यावर सुरू केला. या कामात त्यांचे 2-3 क्लासमेट त्यांना जॉईन झाले. ऑल ऑफ देम आर नाव नो मोर. करमरकर सर आणि पटवर्धन सर. मग ह्या तिघांचं कॉन्ट्रीब्युशन या सपोर्ट ग्रुपमध्ये खूप आहे. त्यानंतर हे सगळे म्हणजे या ग्रुपचं काम आज तागायत चालू आहे आणि 2017 पासून म्हणजे 17 सालापासून हा रजिस्टर्ड ट्रस्ट म्हणून चॅरिटेबल कमिशनरकडे रजिस्टर्ड पण झालेला आहे. व्हेरी गुड. या बेसिकली सपोर्ट ग्रुपमध्ये आम्ही पेशंटचं मोराल हाय कसं राहील, पेशंट ॲज वेल ॲज केअर गिव्हर याच्याकडे बघतो. तसंच मेडिकल अपडेट्स कशा आम्हाला त्यांना ट्रान्सफर करता येतील ते आम्ही बघतो आणि त्या दृष्टीने दर महिन्याला एक मेडिकल या पॅरामेडिकल या समालाईड पॅथीचं तज्ज्ञ लोक येऊन लेक्चर डिलिव्हर करतात आणि त्याच महिन्यामध्ये 4th ट्यूसडेला पेशंट हिमसेल्फ और पेशंट हरसेल्फ विथ फॅमिली ते आपले एक्सपिरियन्सेस शेअर करतात. ओके. तर त्यामुळे बेसिकली वी हॅव बीन सक्सेसफुली असं म्हणूया की आम्ही एक कम्युनिटी नेटवर्क तयार करू शकलो पार्किन्सन्स पेशंट आणि त्यांच्या परिवाराची. आणि या कम्युनिटीमध्ये एक पारिवारिक भावना आहे. त्यामुळे इथे जोडले गेलेले पेशंट्स दे मॅनेज देअर डिसीज व्हेरी वेल. ओके. आणि लास्टली आय वॉन्ट टू मेन्शन टू यू, आम्ही ही झूम मीटिंग रेकॉर्ड करतो आणि आमचं युट्यूब चॅनेल आहे सर. तर शॉर्टली ते युट्यूब चॅनेलवर अपलोड होतं. वी हॅव अवर ओन वेबसाईट, वी हॅव अवर ओन युट्यूब चॅनेल आणि मग नंतर खूप व्ह्युअर्स हे युट्यूबवर बघतात. तर इतकं तुम्हाला आमच्याबद्दल शॉर्टमध्ये सांगायचं होतं. यानंतर तुमचा फॉर्मल परिचय गौरी इनामदार करून देणारे आणि लेटर ऑन शी विल कंडक्ट द होल सेशन. सो ओव्हर टू यू गौरी. थँक्यू मृदुला. डॉक्टरांचा परिचय करून देते. डॉक्टर MBBS झालेत कृष्णा मेडिकल कॉलेज कराड इथून 2005 साली. त्याच्यानंतर DNB जनरल मेडिसिनमध्ये त्यांनी केलं बेंगलोरला आणि DNB न्यूरोलॉजीमध्ये त्यांनी केलं पुन्हा बेंगलोरला 2016 साली. आणि त्याच्यानंतर त्यांनी DNB ही न्यूरोलॉजीमधली सर्वोच्च पदवी आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि ते सध्या पुणे, सोलापूर, बारामती अशा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून जातात. आणि पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन, मणिपाल हॉस्पिटल आणि KEM हॉस्पिटलला ते अटॅच्ड आहेत.
आणि त्यांचे स्वतःचं क्लिनिक टिळक रोडला आहे. की त्यांची फारच अल्प परिचय झाला, पण मी त्यांचा परिचय माझ्या आयुष्यात आलेला देवदूत अशी करीन. कारण मी पुण्यामधल्या आणि अमेरिकेमधल्याही काही न्यूरोलॉजिस्टचा अनुभव घेतला. अगदी प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्टची अपॉइंटमेंट मिळायला 2.5 महिने लागतात. 2.5 महिने मिळून अपॉइंटमेंट मिळून सुद्धा 2.5 तास बसायला लागतं. आणि तो प्रसिद्ध डॉक्टर आपल्याला फक्त 2.5 मिनिटं दिसतो आणि भेटतो. तर हा अनुभव आतापर्यंत घेतलेला होता. आणि माहित होतं की आजार वाढणार आहे, आपल्याला या आजाराबरोबर जगायला लागणार आहे. पण कुठे आशेचा किरण दिसत नव्हता. आणि एके दिवशी अचानक माझ्या एका नातेवाईकांनी मला सांगितलं की हे डॉक्टर फार चांगले आहेत. तरी मी नाव ऐकलेलं नव्हतं. आपल्याला प्रसिद्ध डॉक्टरांची नावं माहिती असतात, तर त्या यादीमध्ये काही मी नाव ऐकलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मी काही काळ दुर्लक्ष केलं. पण आमच्या नात्यातले अजून एक 92 वर्षाचे गृहस्थ की ज्यांना अल्झायमर झालेला होता, ते 2 वर्षात डॉक्टरांनी ट्रीट करून ते 95व्या वर्षी पुन्हा खडखडीत बरे झाले अल्झायमर मधनं. हा एक चमत्कार वाटला मला. आणि हा जेव्हा मी डोळ्यांनी स्वतः बघितलं तेव्हा म्हटलं की नाही, ह्या डॉक्टरांकडे जायचंच. आणि गेल्यानंतर त्यांनी 1 तास वेळ दिला मला. आणि त्या 1 तासामध्ये इतकं त्यांनी सगळ्या सूक्ष्म तपासण्या केल्या, खूप प्रश्न विचारले, सगळे रिपोर्ट्स बघितले की आतापर्यंत कुठल्याही डॉक्टरांनी मला हे असे प्रश्न विचारले नव्हते आणि इतक्या डिटेलमध्ये तपासणी केलेली नव्हती. आणि हे फक्त पहिल्यांदा नाही, मी पुन्हा पुन्हा जेव्हा फॉलोअपला गेले तेव्हा सुद्धा माझा हाच अनुभव होता की डॉक्टर प्रत्येक अँगलकडे खूप लक्ष देऊन बघतात आणि तपासणी करतात. पेशंटला समाधान होईपर्यंत वेळ देतात. आणि म्हणजे ते पैशाच्या मागे तर अजिबातच नाहीये. त्यांची फीज अतिशय कमी आहेत. तर तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला गेलात तर फीज ऍड होतात, त्या हॉस्पिटलचे असतात. पण डॉक्टरांच्या क्लिनिकला जर आपण गेलो तर त्यांच्या फी अतिशय अत्यल्प आहेत. आणि खूप वेळा तर माझा असा अनुभव आहे आणि आपल्या माया हातेंचा पण आहे की त्या डॉक्टर म्हणतात, कशाला लांबून एवढ्याशा प्रश्नासाठी येता, आपण फोनवर बोलूया ना, म्हणून ते व्हिडिओ कॉल करतात. आणि नंतर आम्ही त्यांना म्हणतो की डॉक्टर आपले 2-3 व्हिडिओ कॉल झाले, तुम्ही काहीतरी पैसे घ्या ना. तरी ते सांगत नाहीत आणि मग आपणच मनाने कधीतरी पाठवून द्यायचे असं होतं. म्हणजे इतका चांगला माणूस, सहृदय माणूस, ज्ञानी माणूस आणि काइंड हार्टेड, पेशंट बद्दल खूप करुणा, आस्था, कळकळ आणि पेशंटला बरं व्हावं ही खरी तळमळ असणारा माणूस हा मी आतापर्यंत या मेडिकल फील्डमध्ये दुसरा बघितलेला नाहीये. आणि नुसतं त्यांनी तपासलंच नाही, तर त्यांनी मला बरं केलंय. म्हणजे त्यांच्याकडे मी जेव्हा गेले तेव्हा मला प्रचंड प्रमाणात डिस्कायनेशिया होता. हालत होतं अंग, पाय दुखत होता आणि कंडिशन दिवसेंदिवस वाईट होत चालली होती. ज्या डॉक्टरांकडे मी जोशी हॉस्पिटलला जात होते, त्यांच्या औषधांनी तर म्हणजे आणखीन सुधारण्याच्या ऐवजी आणखीन परिस्थिती बिघडत चालली होती. खराडी डॉक्टरांकडे गेल्यानंतर माझी परिस्थिती एकदम सुधारली. त्यांनी जी काही औषधं दिली, त्यांनी जादूसारखा फरक पडला. आणि तुम्ही सगळे मला बघताय आज की 964 मी किती व्यवस्थितपणे सगळं रोजची रुटीन कामं किंवा गाडी चालवणं असू दे, स्विमिंग असू दे किंवा ट्रिपला सुद्धा ज्या काही ऍक्टिव्हिटीज केल्या ते सगळं मी नॉर्मल माणसासारखी करू शकते. ऑफकोर्स विथ मेडिकेशन, बट विथ सपोर्ट ऑफ डॉक्टर खराडी. आणि माझ्या आयुष्यात त्यांना मी देवदूताचं स्थान देते. डॉक्टर, आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. मी प्रातिनिधिक प्रश्न सगळ्यांच्या वतीने विचारते. लोकांनी काही लिहून पाठवलेले आहेत ते. तर लोकांचे प्रश्न गोळ्यांबद्दल जास्ती आहेत की कुठली गोळी केव्हा घ्यावी आणि कुठल्या कॉम्बिनेशन काय असावं गोळ्यांचं, की कुठल्या गोळी बरोबर कुठली चालत नाही, किंवा एक असा काही ग्रुप आहे का की एकमेकांबरोबर चालणाऱ्या गोळ्यांचा ग्रुप काय आहे का, की ही हिच्याबरोबर चालते ती तिच्याबरोबर चालत नाही, असं काही. ठीक. थँक्यू व्हेरी मच मॅडम. म्हणजे मी पण तुमच्यासारखाच माणूस आहे, मी काही देवदूत नाहीये. फक्त तुम्ही हे जे सांगितलं ना की एक म्हणतो आपण इंग्लिशमध्ये जे म्हणा एम्पॅथी म्हणजे मला जे फिलिंग आहे ते तुम्हाला पण आहे. तुम्हाला जे त्रास होतो तर मला त्याचा अनुभव आहे. तुम्ही सगळं म्हणजे यू आर लाईक माय पॅरेंट्स. हा. आणि दुसरी गोष्ट, ते जे क्लिनिक आहे ते मॅडमचं, पण ती मला असे इट्स जस्ट आय एम हॅपी टू सी द पेशंट अँड ट्रीट देम अँड आय एम ट्राईंग माय बेस्ट टू सॉल्व देअर प्रॉब्लेम. ठीक आहे, ह्या दृष्टिकोनाने आपण पुढे जाऊया. बरोबर. देर इज नथिंग वी जस्ट आय फील दॅट की माय लाईफ इज गॉड हॅज सेंड अस टू डू सम वर्क हिअर अँड आय एम डुईंग माय वर्क. आय हॅव दॅट कॉन्शियसनेस, आय हॅव दॅट फिलिंग. त्याच्याने आपण पुढे जाऊ.
तर आता हे गोळ्यांचे जे प्रश्न आहे, असलं काय गोळ्या आहेत का ज्याच्यानी कॉम्बिनेशन मध्ये घ्यावे, कॉम्बिनेशन मध्ये नको घ्यावे असं. तर पार्किन्सनचा आजारमध्ये मेनली काय होतो म्हणलं की डोपामिन नावाचा हा जो केमिकल आहे जे आपल्याला रिलीज होतो, ते हळूहळू ते कमी होतो. ते कमी झाल्यानंतर मग आपल्याला पार्किन्सनचे सगळे जे सिम्पटम्स आहेत ते दिसतात. तर आपण हे जे मेडिसिन जे देतो त्याच्यातली म्हणजे सर्वात महत्वाची जी सेंडोपाची ही जी गोळी आहे, दॅट इज नथिंग बट द डोपामाइन. आता डोपामिन काय करते, बेसिकली हे मुवमेंट करते सगळ्या बॉडीच्या, आणि इज अ इनहिबिटरी मेकॅनिझम आहे त्याच्या विरुद्ध जे आहे ते आहे असिटाइल कोलिन. असिटाइल कोलिन काय करते, खूप एक्साइटेटरी करतं. तर ज्यावेळी हे डोपामिन आणि असिटाइल कोलिन हे जे केमिकल आहे ब्रेन मधलं, त्याच्या ज्यावेळी इम्बॅलन्स होतो त्यावेळी माणसाला हे सगळं पार्किन्सनचे जे सिम्पटम्स आहे, म्हणजे मुवमेंट कमी होणं. मेन पार्किन्सनचा आजार म्हणजे मुवमेंटचा आजार. सगळं मुवमेंट थांबून जाणं किंवा त्याची गती कमी होणं, हा त्याच्यात दिसतं आपल्याला. तर आपले जे मेडिसिन आहे कॉम्बिनेशन मध्ये कसं घ्यायचे, म्हणजे असं 2-3 प्रकारचे केमिकल कंपाऊंड त्यांनी पार्किन्सन पेशंटला देतात आपण. म्हणजे सिनडोपा ही पहिली, त्याच्याबरोबर काही असे मेडिसिन आहे जे सिनडोपाचे म्हणजे गोळी आपण घेतल्यानंतर ते बॉडीमध्ये जाऊन त्याचे डिग्रेडेशन होतो, आणि मग त्याचे जेवढं प्रमाण पाहिजे तेवढं प्रमाण जे कमी व्हायला पाहिजे ते न करता त्याला स्लोली लॉंग वेळसाठी ठेवणं, हे जे आहे ना, काही प्रकारचे मेडिसिन त्याच्यातलं म्हणजे इंटाकॅपॉन म्हणला, सेलिजिनिन म्हणला, रासाजिलिन म्हणला किंवा साफिनामान असले काही काही केमिकल काय करतात, जसं सिनडोपाचं ऍक्शन आहे तसंच ते ऍक्शन जे आहे ना त्याला थोडा वाढवतात. जसे प्रामिपेक्सॉन म्हणला, रोटिगोटिन म्हणला, हे सेम असं 3 वेगवेगळे क्लासचे केमिकल्स कंपाऊंड आहे आपल्याकडे. तर सेनडोपा बरोबर इंटाकॅपॉन आपण घेऊ शकतो, कारण ते त्याचे डिग्रेडेशन थांबणार. म्हणजे म्हणूनच त्यांना सेनडोपा इंटाकॅपॉनचे खूप सारे कॉम्बिनेशन पण भेटतात वेगवेगळे प्रकारचे. तर सेनडोपा आणि इंटाकॅपॉन मिळून घेऊ शकतो. बाकीचे जे मेडिसिन आहे वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायला पाहिजे तुम्हाला असं. तर दुसरे जे बाकीचे ऍसिडिटीचे मेडिसिन आहे, मल्टीविटामिनचे मेडिसिन आहे, हे कधी पण घेतलं तरी पण चालते. ऍसिडिटी जे असतं आपल्याला त्याचे मेडिसिन आपण काय करतो, जेवायच्या अगोदर जसं घेतो तसं सेनडोपाची मेडिसिन खाली पोट घ्यायला पाहिजे. अर्धा तास किंवा 1 तास अगोदर 1 ग्लास पाण्यावर घ्यायला पाहिजे. काही काही वेळी सेनडोपामुळे काय होतो, पोस्चरल हायपोटेन्शन पण होतात. तर प्रत्येक पेशंटला सेनडोपाचे काय रिॲक्शन येते त्याच्यानुसार ते गोळीचे डोस आपण ऍडजस्ट करायला पाहिजे आणि वेळावर ते गोळी द्यायला पाहिजे. अच्छा. पण सिंडोपाच्या आधी 1 तास काही खायचं नाही आणि नंतर पण खायचं नाही का? नंतर लगेच खाल्लं तर चालतं? चालतं. त्याचे काय माहितीये का, सेनडोपा आपण दिला तर ते पोटात जाते. पोटात गेल्यानंतर ना त्याचे जे ऍब्झॉर्प्शन आहे मील बरोबर किंवा जे दुसरे जे फॅक्टर्स आहे त्याचे विटामिन सी वगैरे किंवा ऑरेंज ज्यूस वगैरे वर घेतला तर त्याचं ऍब्झॉर्प्शन जास्त होतो. समजा पोटात अन्न असला तर त्याचे ऍब्झॉर्प्शन थोडं कमी होतो, म्हणजे आपल्याला फुल इफेक्ट नाही भेटतो. कळलं का? हा. आणि आता सिंडोपाचा डोस वाढत जातो का? काही लोक म्हणतात की सुरुवातीला आम्हाला उपयोग झाला, मग आता 7-7 गोळ्या घेतल्या तरी आता ऑफ पिरियड जास्ती वाढतोय. पूर्वी बरोबर. अर्ध्या तास ऑन पिरियड सुरू व्हायचा, आता 1-1 तास झाला तरी ऑन पिरियड लवकर सुरू होत नाही आणि गोळीचा इफेक्ट कमी कमी होत जातोय. 7-7 सिंडोपा घेणारे लोक आहेत दिवसातनं. बरोबर. तर आता काही लोक जे असतात ते सेनडोपाला अर्धी गोळी दिली तर लगेच त्यांना इम्प्रुव्हमेंट येते मुवमेंट मध्ये, स्पीड मध्ये, वॉकिंग स्पीड म्हणा किंवा इतर ऍक्टिव्हिटी मध्ये गतिविधी लगेच येते. काही काही लोकांना काय होतो, जसं 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 हे आजार वाढत जातो तर तसं तसं डिग्रेडेशन ऑफ द जे सेनडोपा आहे ते कधी वाढतो, कधी त्याचे जे रिलीज आहे ते वाढतो, कधी त्याचे जे स्टोरेज आहे ते लगेच कमी होऊन जातो. म्हणजे नैसर्गिक जे डोपामाइन जे रिलीज आहे
ते कधीची हळूहळू ते कमी होत राहतो. आणि आपण जे सिनडोपा देतो ते काय पल्सटाईल मॅनरने आपण देत नाही. म्हणजे कसं आहे, नैसर्गिक कसं असतं, जेवढं मला गती करायचे तेवढं ते डोपामिन रिलीज होतो. इकडे काय व्हायला लागले, आपण सिनडोपाचे जे प्रिपरेशन देतो एक ठराविक मुदतीने देतो, ठराविक क्वांटिटी मध्ये देतो, ठराविक वेळावर देतो, तर तो तेवढंच रिलीज होतो. पहिली गोष्ट हे. दुसरी, हे जे फॅक्टर्स आहे मील, व्हेन यू टेक विथ मील म्हणजे त्याचे ऍब्झॉर्प्शन कमी होणार, हे दुसरी फॅक्टर आहे. थर्ड, काही लोकांना जे स्टोरेज व्हायला पाहिजे ते सिनडोपाचं होतच नाही. फोर्थ, जेवढं नैसर्गिक डोपामिन रिलीज व्हायला पाहिजे आणि आपण हे जे आर्टिफिशियल देतो ते मिसमॅच होतो, त्याच्याने पण ते त्यांना खूप डोस लागतो. फिफ्थ म्हणलं की सिनडोपा दिला लगेच डिग्रेड झाला, मग ते डोस तेवढं भेटत नाही. आणि जसं जसं आजार वाढत जातो तसं तसं सिनडोपाची जे डोस पण ऍडजस्ट करावं लागतं. म्हणून हे सगळे फ्लक्च्युएशन्स येतात. आता मॅक्सिमम डोस किती आहे, किती कोणतं पेशंट टॉलरेट करतो त्याच्यानुसार ते डोस द्यायचे असते. तर काही लोकांना, म्हणजे आज मी जे पेशंट बघितलं मणिपाल हाऊसमध्ये, त्याला अर्धा डोस फक्त 3 वेळा आहे तरी ठणठणीत आहे. बाकीचे जे पेशंट आहे कोणाला 2 लागतं आणि त्याला एकच गोळी चालू आहे सिनडोपाची आणि नथिंग एल्स, आणि तो स्टील ही इज एबल टू वॉक, खाली जातो, उन्हात बसतो आणि त्याचं वय आहे 90 इयर ओल्ड. हा, तर मला म्हणजे स्पेक्ट्रम ऑफ डिसीज आहे, असं नाही की बाबा एकाला एकच गोळी लागतो किंवा एकाला 10 गोळ्या लागतात. हे पेशंटच्या बॉडीचा इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स आहे, त्याच्यानुसार ते गोळ्या आपण देतो. आता तुम्ही जे म्हणता हे, अरे तरी पण फ्रीजिंग वाढला, सिनडोपाचे डोस देऊन फ्रीजिंग वाढला असं जे म्हणतात ना, तर त्याच्या कारण काय माहितीये का, हे जे फ्रीजिंग जे असतो हे कधी कधी ऑन टाइम असतो, कधी कधी ऑफ टाइम असतो. म्हणजे गोळी दिली तरी पण फ्रीजिंग होतो. ह्याचा अर्थ असं झाला, ऑन टाइम म्हणजे आता गोळी घेतली आणि लगेच फ्रीज व्हायला लागला, तर त्यावेळी आपण सिनडोपाचे डोस थोडा वाढवून देतो. आपल्याला असं वाटायला लागते की बाबा ह्या पेशंटला हे गोळीचे डोस थोडं कमी पडतो, तर आम्ही ऑन टाइम फ्रीजिंग म्हणतो. ऑफ टाइम फ्रीजिंग म्हणजे काय, सिनडोपा दिलेलं आहे पण तेवढं रिॲक्टच होईना. हा, मग त्यावेळी आपण काय करतो, अरे बाबा सिनडोपाचे जे डिग्रेडेशन व्हायला लागले त्याला थांबव, म्हणून आम्ही काय करतो, इंटाकॅपॉन, रासाजिलिन, साफिनामाइड हे गोळी त्याला आपण ऍड करतो. आता प्रत्येकालाच सगळ्यांनाच इंटाकॅपॉन, सगळ्यांना रासाजिलिन, सगळ्यांना साफिनामाइड असं द्यायचे असं नाही की बाबा सगळ्यांच्याच ऑन टाइम वाढू किंवा ऑफ टाइम पिरियड जे फ्रीजिंग आहे ते वाढतं, असं नाही. काही लोकांना म्हणजे इंटाकॅपॉन लागतं, काहींना साफिनामाइड लागतं, काहींना दोघं लागतं. तर त्यांच्या आपण हिस्ट्रीमध्ये विचारलं की बाबा गोळी घेतली किती तासांनी तुला फ्रीजिंग होतो, समजा तू घेतली लगेच होतो का 3-4 तास झाल्यानंतर होतो, म्हणजे ऑफ टाइम मध्ये होतो का ऑन टाइम मध्ये, हे विचारतो मी. त्यानुसार ते गोळी आपण देतो. असं नाही की बाबा प्रत्येकाला हायर डोस लागतो. इट डिपेंड्स ऑन द, म्हणजे ते नैसर्गिक जे आजाराचा जे जसं जसं होतो परिणाम, तसं तसं आपण ते गोळीचा डोस ऍडजस्ट करतो. इट्स अ नॅचरल कोर्स ऑफ द डिसीज, हाऊ इट गोज, बेस्ड ऑन दॅट वी ऍडजस्ट द मेडिसिन. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल डिफर होणार. प्रत्येकाची आता केस काही काही इंटिटी कशी असतात, म्हणजे सिनडोपा रिस्पॉन्सिव्ह पार्किन्सन असतो, काही काही जे असतात ते सिनडोपा नॉट रिस्पॉन्सिव्ह असतो, म्हणजे सिनडोपाचे थोडा डोस दिला, बाकीचे इतर गोष्टीला ते लगेच रिस्पॉन्स करतात. अशी वेगवेगळ्या प्रकारचे पण पेशंट असतात. म्हणजे अर्ली ऑनसेट पार्किन्सन किंवा फॅमिलियल पार्किन्सन, जेनेटिक पार्किन्सन, हे जे आजार आहे ते वेगवेगळे त्यांना कॉम्बिनेशन लागतं. आणि हवेतल्या वातावरणातल्या क्लायमॅटिक चेंजेस जे असतात त्याच्यामुळे काही गोळ्यांचा परिणाम बदलतो का शरीरावर? ओके, बघ, युजली हे जे पार्किन्सन पेशंट असतात त्यांना बाकीचे जे अदर कोमॉर्बिडिटीज आहे, जसं शुगर आहे, बीपी आहे, किंवा कोणाला सांधिवाताचा आजार आहे, किंवा कोणाला रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन होतो, तर ह्यामुळे काय होतो, सगळ्यांना हे फ्लक्च्युएशन देतात. किंवा समजा आता मला ताप आला तर नैसर्गिक म्हणजे माझी ऑल बॉडी वीक होऊन जातो.
त्याच्यात म्हणजे आपल्याला पार्किन्सनचा आजार आहे कोणाला, तर मग ते काय होतं, सेंटोपाची गोळी हे सगळं मग रिॲक्शन जे होतं सगळं वेगवेगळ्या पदाने होतं. समजा कुणाला लूज मोशन झाले किंवा समजा थंडी वाजायला लागली, तर आपल्याला ऑलरेडी आहे आजार, त्याच्यामुळे थंडी वाढली म्हणजे आता 12-14चं टेम्परेचर झाला पुण्यात म्हणजे म्हणजे गेलं मग, म्हणजे उठायचंच नको वाढते. नॉर्मल माणसाला उठायला नको मारते, पण हे जे पार्किन्सनचे पेशंट आहेत त्यांना मग खूप त्रास होतो. मग आम्ही काय करतो, असलं काय मेडिसिन द्यायची की बाबा जे रात्रभर जे आहे ना त्याला म्हणजे टर्न करताना यायला पाहिजे, उठायला पाहायला पाहिजे, लघवीला जायला पाहिजे आणि सकाळी मॉर्निंग उठल्यानंतर म्हणजे थोडं तरी चालायला यायला पाहिजे. म्हणून आपण सीआरची जी गोळी आहे ते आपण त्यांना आपण ऍड करतो. तर वातावरणामुळे, पोटामुळे किंवा जेवणामुळे किंवा डिहायड्रेशनमुळे हे सगळं जे आजार आहे हे फ्लक्च्युएट होतो. का? ॲब्झॉर्प्शन पण अफेक्ट होतो. दुसरं इनटेक पेशंटचा कमी जास्त होत राहतो. तिसरं नैसर्गिक वातावरण चेंज झाला की त्याचे जे सगळंच केमिकल जे आहे ते सगळं चेंज होऊन जातो. म्हणून काय करायचे, मी नेहमी सांगतो, तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आता मला एकदमच फ्रीजिंग व्हायला लागले किंवा उठायचं नको वाटले, तर स्वतःच आपण एक अर्धी गोळी सेंटोपा प्लसची आपण घेऊ शकतो आणि बघायचे की त्याच्याने काय परिणाम होतो. असं काही फिक्स डोस कॉम्बिनेशन नाही किंवा असं काही फिक्स रेजिम नाही आहे कोणाकडे की बाबा हे सेंटोपाची तुला एवढंच गोळी घ्यायची किंवा एवढंच गोळी घ्यायची. यू कॅन अंडरस्टँड युअर बॉडी, यू कॅन लिसन, यू हॅव टू लिसन टू युअर बॉडी, बेस्ड ऑन दॅट यू टेक द ऍक्शन. म्हणजे स्वतःचे स्वतः थोडेफार प्रयोग करायला हरकत नाही स्वतःच्या बॉडीवर. हा, म्हणजे सेंटोपाच्या गोळी बरोबर तुम्ही प्रयोग करायला लागतात, त्यातला तर काय प्रॉब्लेम होत नाही. आता बाकीचे जे त्याला सेंडोपाची गोळीचे प्रयोग म्हणजे काय, सडन विड्रॉल किंवा सडन हे नाही करायचे. सेंडोपाची गोळी समजा तुम्ही आज समजा तुम्हाला 2 किंवा 3 गोळ्या चालू दुसऱ्या दिवशी समजा तुम्ही बंद केला, नाही आज मला कंटाळा आला, मी काहीच खाणार नाही, डोंट डू लाईक दॅट. त्याचं कारण ते सेंडोपा सगळं विड्रॉल होणार डोपामिन बॉडी म्हणून, त्याला न्यूरोलेप्टिक मॅलिग्नंट सिंड्रोम असा म्हणतो आम्ही आजार आहे, NMS. म्हणजे काय, सगळं बॉडी टाईट होऊन जाणार, रिजिड होऊन जाणार, स्टिफ होऊन जाणार, सगळं टेम्परेचर वाढणार, तुम्हाला मग खायला बियायला काहीच होणार नाही, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. किंवा समजा तुम्ही डॉक्टरांकडे जात असेल, डॉक्टरला सांगायचे मला सेंटोपाची गोळी जी आहे चालू आहे, म्हणजे काय ऑपरेशनच्या वेळी किंवा दुसरं काय टॅबलेट बरोबर त्याच्या इंटरॅक्शन आहे, तर डॉक्टरला सांगितलं की बरं, इतर गोळ्याबरोबर ही गोळी तुम्ही सडनली बंद नाही करायची. आणि कुठल्या पॅथीचा जास्त उपयोग होतो असं तुमचे पेशंट तुम्हाला फीडबॅक देत असतील की कोणी होमिओपॅथी पण घेतं, आयुर्वेद पण घेतं, तर असं तुमच्या काय अनुभवात पाहण्यात काय आहे की कुठल्या पॅथीचा जास्ती उपयोग होतो? म्हणजे ॲलोपॅथी तर सोडता येतच नाही, पण ॲडिशनली पॅथीज घेत राहाव्या का कुठल्या? तुमचं मत काय याच्यावर? बघा, ते आपण ते झेनडोपाचे आपल्याला ते माहित आहे, हो हे भेटते ते पावडर. हो तर ते खूप सारे लोक देतात, खूप सारे लोक घेतात पण. आयुर्वेदिक प्रिपरेशन जे खूप काळापासून, ज्यावेळी मी शिकायला होतो MBBS ला त्यावेळीपासून आहे, ते 25 वर्ष झाले ते. यू कॅन टेक दॅट. आणि दुसरं म्हणजे काय, नवीन जे आहे न्यूट्रोपिक्स खूप सारे अलोपॅथिक मेडिसिन्स आलेले आहे, जसं म्हणजे पाल्सिन्युरॉन, जुवियाना, हे अमेरिकाचे रिसर्च काहीतरी प्रोडक्ट आहे. तर मी म्हणजे एका पेशंटला मी दिलं तर तो म्हणतो की आय एम डुईंग वेल, सिंडोपाची गोळी जे तेवढं लागते आणि ह्याच्याने मला खूप बरं वाटते. असं काही काही लोकांना मी फक्त पाल्सिन्युरॉन म्हणून एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे, तर आमचे एक सर लिहायचे ते, का माहिती का, त्याच्यावर जे आयुर्वेदिक जे कंटेन आहे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर मी त्यांना द्यायचे, तर काही पेशंटला ते बरं वाटायचे. ऍक्च्युली दिस इज अ प्लासिबो इफेक्ट. असं नाही की बाबा पण आपण सांगितलं की बाबा हे गोळी घे, आयुर्वेदिक प्रिपरेशन चांगली आहे, तर कधी कधी आपल्याला ते बरं वाटते. आणि खूप सारे पेशंट असे पण आहे त्यांना म्हणजे न्यूरोबियन फूड दिला तर त्याच्यावर ते रेड कलरची गोळी बघून त्यांना बरं वाटतं की आता माझ्या अंगात हे. म्हणजे थोडक्यात म्हणायचे काय, की आज आपण असं विचार केला की आज मी बरं आहे, then probable the dopamine is releasing more and they're feeling more happy and they feel that this tablet is working. असं पण असं माझा खूप सारे आपल्याकडे किंवा अब्रॉड मध्ये खूप सारे स्टडीज चाललेले आहे, जे
नवीन नवीन मॉलिक्युलवर रिसर्च करतात. जर्मनीमध्ये होमिओपॅथीचे खूप सारे रिसर्च चालू आहे. ते सांगतात की असे असे आहे, हे आहे, ते असं म्हणून असं. पण सगळ्या पतीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन काही सोल्युशन काढावं असं पेशंटसाठी फार चांगलं होईल असं काही घडलं तर. तर मी बाकीचे इतर जे माझे जे मित्र आहे किंवा दुसरे डॉक्टरांचे जे मला जे रेफर करतात, मी त्यांच्याशी खूप वेळा सांगितलं असं असं आहे. तर काही काही होमिओपॅथी काही काही होमिओपॅथिक जे मेडिसिन आहे ते खूप चांगले असतात. असं नाही की नाही म्हणून. म्हणजे आपल्याला तरी ॲलोपॅथीचे मेडिसिनचे जे साइड इफेक्ट आहेत ते लगेच दिसून येतात. इंटरनेटवर टाकला की सगळं त्याची माहिती भेटते. होमिओपॅथी मेडिसिनचे प्रॉब्लेम काय, त्याच्यात काय असतं ते डॉक्टरांनाच माहीत असते. आपल्याला काय माहीत नसते. आपल्याला फक्त ते साबुदाण्याच्या गोळ्यात दिसतं. पण माझ्या स्वतःच्या मी एक्सपेरिमेंट हे सांगतो की माझ्या एक रिलेटिव्हचा मुलगा होता लहान, 4-5 वर्षाचा. तर त्याला ते बालदमा होता. तर मी काय करायचे, ते इन्हेलर द्या, नेबुलायझर द्या, हे मी त्यांना द्यायचे. पण त्याच्यानी काय एवढं रिस्पॉन्स येत नव्हतं त्याला. मग ते होमिओपॅथिकचे एक डॉक्टर आहे, त्यांनी ते गोळ्या दिले. म्हणले की 1 महिना घ्यायचे. एकही वेळ तुम्हाला जे आहे ना नेबुलायझेशनची गरज नाही लागणार. तर ते तसंच झालं. आज तो मुलगा जे आहे तो 11वीत आहे. एकही वेळेला त्याला म्हणजे ते स्प्रे नाही लागला, काही नाही, काही नाही. तर काही चांगले डॉक्टर पण आहे, ॲलोपॅथी म्हणा, होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक. ते चांगलं डॉक्टर असेल, त्याचे साइड इफेक्ट काही नाही आहे, तर मग आपण त्याच्याकडे जाऊ शकतो. म्हणजे तुमची हरकत नाही या कॉम्बिनेशन मध्ये दुसरे काही पथ्य घ्यायला? हां, म्हणजे समजा काही इंटरॅक्शन नाही आहे किंवा त्याची तुम्हाला काही साइड इफेक्ट देत नसेल, तर मग घ्यायला काही हरकत नाही. आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा पेशंटली इम्प्रूव्हमेंट होत असेल, त्याचे साइड इफेक्ट नसेल आणि ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, तर मग घ्यायला काही हरकत नाही. एकाने विचारलं की आहाराबद्दल काय खावं आणि काय खाऊ नये पार्किन्सन मध्ये? बरं. तर पार्किन्सनमध्ये काय होतं माहिती आहे का? सगळ्यात मेन म्हणजे की हायड्रेशन ठेवायला पाहिजे. म्हणजे पाणी पीत राहायला पाहिजे. दुसरं, मोस्ट ऑफ द पार्किन्सन पेशंटमध्ये आम्हाला असं शिकवलं जातं की जे नॉन मोटर कॉम्प्लिकेशन आहे त्याच्यामधलं कॉम्प्लिकेशन आहे कॉन्स्टिपेशन किंवा ब्लॅडर इनकॉन्टिन्युअस किंवा बॉवेल इनकॉन्टिन्युअस. 2-2 दिवस, 3-3 दिवस म्हणजे संडास होत नाही. हा कॉमन प्रॉब्लेम असतो. त्याचे रिझन काय आहे? एक तर आहारामध्ये आपण फायबरचा इंटेक वाढवायला पाहिजे. दुसरं प्रॉपर प्रोटीन इंटेक, प्रॉपर कार्बोहायड्रेट पाहिजे आणि एक्सरसाइज पाहिजे. असं नाही की आता पार्किन्सनमध्ये काही जणांचे जे डिस्कायनेसिया जे होतो त्याच्यामुळे खूप प्रोटीन लॉस होतो. थर्ड म्हणलं की त्यांचा लॉस ऑफ अपेटाईट असतो. म्हणजे त्यांना खायलाच नको वाटते. मग हायड्रेशन होत नाही. का म्हणजे सारखं-सारखं लघवीला जायला म्हणलं की पडलं तर काय होईल? किंवा मला चालायला फ्रीझिंग होतो. त्यामुळे हे लोकं काय करतात, आहाराबद्दल निग्लेक्ट करतात किंवा दुर्लक्ष करतात. त्यांना माहीत असते की बाबा मला हे घ्यायला पाहिजे, तरी पण ते घेत नाही. तर आपण जे सपोर्टिव्ह सिस्टमचे ग्रुप आहे ते सगळं एन्करेज करायला पाहिजे किंवा तुम्ही प्रॉपर हायड्रेशन घ्या. अलोंग विथ दॅट फायबर इनटेक घ्या. थोडा एक्सरसाइज करा आणि खायचं म्हणलं की तुम्हाला जे पोटाला पचते ते खायचे. आता समजा मी आहे, मला हरी मिरची खाल्लं की मग म्हणजे लूज मोशन्स होतात. तर काही लोकांना म्हणजे काही वेगळं खाल्लं म्हणजे सकाळी उठलं चहा पिला की मला ॲसिडिटी होतो म्हणून मी गरम पाणी घेतो. तसं प्रत्येक पेशंटचं आपल्या पोटाकडे बघावे. नेहमी आपण जे सांगतो अगोदर पोटोबा नंतर विठोबा. पोटाकडे अगोदर लक्ष द्यायचे म्हणजे काय होतं, पोट साफ झाला तर मग ते ॲब्झॉर्प्शन सगळं सिस्टम नॉर्मल असतं. आणि जे फ्रीजिंग होतो किंवा बाकीचे जे टेन्शन आहे, पोट एकदा साफ झालं की ते फ्री होऊन जातो. सो ॲडिक्वेट हायड्रेशन, ॲडिक्वेट फायबर इनटेक आणि बघायचे आपल्याला जेवढा आहार लागतो तेवढं खात राहायचे. आता समजा बरेचसे दुसरे आजार आहे, ज्यांना डायबिटीसचे आजार आहे, ज्यांना बीपीचे आजार आहे. तर ते डायबिटीसचे आजारवाले लोकं म्हणजे थोडं राईस हे जे आहे ते थोडं कमी करायचे, गोड पदार्थ कमी करायचे, वेटला वाढू नाही द्यायचे. ज्यांना बीपी वगैरे आहे त्यांना मिठाचे पदार्थ, तळलेले पदार्थ हे थोडं कमी करायला पाहिजे. आणि 3-3, 6-6 महिन्यांनी आपला HbA1c किंवा फास्टिंग PPBS जे शुगर आहे ते चेक करत राहायचे. असं. तर असं म्हणलं जातं इन शॉर्ट
म्हणजे 40% कार्बोहायड्रेट, 30% प्रोटीन आणि 30% फॅट असं कॉम्बिनेशन इंटेक डाएट घ्यायचे. हम्म. पण म्हणजे पार्किन्सनच्या ऍब्सॉर्प्शन साठी कुठलं खाणं वर्ज्य आहे असं काही नाहीये की अमुक खाल्लं तर गोळ्यांचं ऍब्सॉर्प्शन कमी होईल असं काही नाहीये. नॉर्मल फूड सगळं खाऊ शकतो. येस येस, ते जे सगळे विटामिन सी कंटेंट आहे, म्हणजे आपण जे म्हणतो लिंबू पाणी म्हणा, ऑरेंजचा ज्यूस म्हणा, मोसंबीचा ज्यूस म्हणा, ज्याच्यात विटामिन सी कंटेंट आहे, त्याच्याने ते सेंडोपाचे जे ऍब्झॉर्प्शन आहे ते चांगला होतो आणि त्याला इमिजिएट इफेक्ट होतो. आता समजा एखादा खूपच म्हणजे अचानक फ्रीजिंग झाला, मग आता काय करायचे त्याला, म्हणजे त्याला अपोमॉर्फिनचे आता इंजेक्शन आलेले, समजा ते अवेलेबल नाही आहे घरी, तर मग काय करणार? 2 गोळ्या आपण काय करायचे, एक ग्लास पाण्यावर जे लिंबाच्या ज्यूस मध्ये, लेमन ज्यूस मध्ये किंवा मोसंबी संत्र्याच्या ज्यूस मध्ये टाकायचे, त्याला विरघळायचे आणि पेशंटला लगेच द्यायचे. तर त्याला मोस्ट ऑफ द थिंग इट वर्क्स. म्हणजे सी विटामिन जास्त ठेवलं पाहिजे खाण्यामध्ये. हा, सी विटामिन बरोबर ते ऍब्झॉर्प्शन जास्त होतो, म्हणून आम्ही सांगतो यू टेक. आणि हे फूड इंटरफेअर विथ द ऍब्झॉर्प्शन ऑफ द सिंडोपा, म्हणून आम्ही ते हे करतो, त्याला थोडं खाली पोट घ्या म्हणून सांगतो. आणि पेशंटचे जेवण किंवा इतर गोष्टी करताना जर ऑफ पिरियड असेल तरी त्या ठरलेल्या वेळीच करायला पाहिजे, म्हणजे घरातल्यांच्या सोयीने त्यांनी करावं का ऑन पिरियड असताना करावं? नाही, असं नाही. बघा, म्हणजे आता किंवा हालचाल करता येत नाही, मुवमेंट करता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, असे प्रॉब्लेम त्यांना होतात. तर असं काही ठराविक नाहीये की ह्याच वेळी हेच गोळी घ्यावे. आता समजा तुमचं ऑफ पिरियड चाललंय, तर खाऊ पण नाही शकणार, तर त्यावेळी तुम्ही समजा गोळी घेतला, मग थोडा ऑन पिरियड झाला, मग नंतर तुम्ही जेवण करू शकता. आता समजा, किंवा आता समजा गोळीची वेळ नाहीये, तरी पण आपल्याला ऑफ पिरियड झाला आणि पोट भरलेलं आहे, आता ऑफ पिरियड पेक्षा आपण बघायचे की किती वेळ ते राहतो. तर ऑन मध्ये ऑफ फ्रीजिंग आहे का ऑफ फ्रीजिंग आहे आम्ही ते बघतो, आणि त्याच्यानुसार आपण इंटेक पण वाढवायचे किंवा सिंडोपा वाढवायचे ते आम्ही ठरवतो. असं. आणि आयडियल टाइम टेबल काय असावं पेशंटचं अकॉर्डिंग टू यू? बघा, आता माझ्याकडे एक जे पार्किन्सनचे पेशंट आहे ते म्हणते की मी रात्री मला झोपायला 11-12 वाजते, मग सकाळी मी 8 वाजता उठतो. काही काही लोक म्हणते की आम्ही म्हणजे 9, 9:30, 10 ला झोपून जातो आणि मग सकाळी 6 ला 5 ला आम्ही उठतो. तर असं म्हणजे आपल्या म्हणजे मी लवकर झोपतो आणि सकाळी मी लवकर उठतो. तर तुम्ही कोणत्या प्रकारची तुम्हाला झोप ज्यावेळी तुम्हाला चांगली येते त्यावेळी ते झोप घेणे ते गरजेचं आहे. पार्किन्सनचं ओव्हरऑल म्हणजे 4 थिंग म्हणजे लक्षात ठेवायचे. एक, इंटेक ऑफ द वॉटर. सेकंड, स्लीप. थर्ड, टेक केअर ऑफ युअर स्टमक, म्हणजे पोटाच्या अगोदर बघायचे. आणि चौथं, तुमच्या अनुसार तुम्ही गोळीचे डोस तुम्ही घ्यायचे आणि डॉक्टरला रिपोर्ट करायचे की बाबा ही गोळी घेतल्यानंतर मला असं झाला, ही गोळी घेतल्यानंतर असं झाला, ह्यालाने मला डिस्कायनेझा झाले, ह्याला मला फ्रीजिंग झाला. असं तुम्ही एकदा ऑब्झर्वेशन करून त्यांना सांगितलं, मग त्यानुसार ते इंटाकॅपॉन वाढायचे का प्रामिपिक्सोल वाढायचे का अमंटेडिन ऍड करायचे ते डिसाईड करतात. आणि किती फ्रिक्वेंटली न्यूरोलॉजिस्टला व्हिजिट करायला पाहिजे? महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा, का जशी गरज असेल तसं? हा, आता समजा आता तुम्हीच बघा ना, म्हणजे तुम्हाला सिंडोपा आणि जे काही गोळी चालू आहे त्याच्यानंतर आपण फक्त एक छोटस टाकतो की बाबा आज मला हे झाला, तर मी म्हणतो की बाबा ठीक आहे तुम्ही ही गोळी घ्या, ही गोळी ह्याच्यासाठी हे घ्या. तर आता समजा काही लोकांना सिंडोपा इंड्यूस डिस्कायनेझिया खूप असतात, काही मग आम्ही सिंडोपा समजा सुरू केली, त्याच्यानंतर लगेच त्यांना डिस्कायनेझिया आलं तर लगेच येऊन डॉक्टरला सांगायला पाहिजे. काही काही लोकांना म्हणजे आता हात जे मी पेशंट बघितला 90 वर, त्यांना 3 महिन्यानंतर बघितलं मी. हा, तर काही कॉम्प्लिकेशन असेल तर फक्त मला व्हॉट्सअप करा, ते कॉम्प्लिकेशन वर मी हे करणार तुम्हाला उत्तर देईल जेवढं आहे. आता बाकीचे समजा असं खूपच त्रास वाढला तर मला बोलून घ्या, सर डॉक्टर मला असं खूपच त्रास होतो, त्यावेळी आपण बोलून घेऊ. खूपच गरज वाटली की नाही आम्हाला येऊन भेटायचे तर कधी पण येऊन भेटा, काय प्रॉब्लेम नाहीये. युजली पेशंटचं जे म्हणजे डिफिकल्टी आहे, म्हणजे ही सेंडोपा घेतल्यामुळे किंवा अमेंटेडिन घेतल्यामुळे किंवा प्रामिपेक्सॉलमुळे
किंवा साफिनामाइड घेतल्यामुळे फरक पडला, नाही पडला, तुला फ्लक्च्युएशन यायला लागले, फ्रीजिंग व्हायला लागले, हे जे प्रॉब्लेम आहे ते ऑब्झर्व करून ते डॉक्टरला सांगितलं की बरं, असं काही फिक्स रूल नाही की 3 महिन्यांनी जा, 6 महिन्यांनी जा, असं काही नाहीये. जसं जसं तुम्हाला काय डिफिकल्टी आलं तर डॉक्टरकडे जायला पाहिजे. पण सेंडोपा कायम घ्यायला लागते का? किती वर्ष घ्यायला पाहिजे असं एकाने विचारलं. अच्छा, सेंडोपा म्हणजे किती वर्ष आणि काय? कायमसाठी घ्यायलाच पाहिजे का? का काही वर्षांनी सेंडोपा बंद करून दुसरं काही घेता येईल? ओके. आता तर जे रिसर्च मॉलिक्युल मध्ये जे आलेले आहे, आता वेगवेगळ्या आता पार्किन्सनचे तुम्ही मेडिसिन बघितलं तर सेंडोपा, इंटाकॅपॉन, प्रामिपेक्सोल, मग खूप सारे साफिनामाइड, हे सगळे नवीन नवीन मेडिसिन यात लागले. अपोमॉर्फिन होता, आता अपोमॉर्फिन आला, मग अजून खूप नवीन रिसर्च प्रोडक्ट यायला लागले. पण हे सगळ्या प्रोडक्ट मध्ये जे थंब ऑफ रूल आहे ते की सेंडोपा इज अ टेस्टेड अँड ट्रस्टेड मेडिसिन अँड इफेक्टिव्ह. म्हणून आज पण जे कोणी न्यूरोलॉजिस्ट आहे ते अगोदर सिंडोपानीच स्टार्ट करतात असं. ते तर एका पेशंटचा अनुभव असा आहे की त्यांना सेंडोपा 110 घेतात. ते सेंडोपाची गोळी घेतली की त्यांना खूप भीती होते. त्यांना प्रिस्क्राईब केलेला 125 चा डोस, पण ते 110 घेतात आणि गोळी घेतली की त्यांना खूप भीती वाटायला लागते. आणि 125 चा डोस घेतला तर खूपच भीती वाटायला लागते. भीती वाढते त्याची खूप. बरोबर. ते जे प्रॉब्लेम आहे का? कसं? नाही, मी तेच सांगितलं ना. आता हे जे सेंडोपाचे साईड इफेक्ट आपण बघितला तर काही पोस्चरल हायपोटेन्शन आहे, काहीला बिहेवियरल साईड इफेक्ट आहे, काहीला जे आहे ते सेंडोपा पंजिंग इफेक्ट म्हणतात. म्हणजे त्यांना भीती वाढते किंवा म्हणजे काहीतरी करायला पाहिजे असं वाटते, किंवा असं वाटते की आता फिअर वाढते, मला आता सेंडोपा मी घेतलेली आहे. हे सगळे सेंडोपाचे साईड इफेक्ट आहे. तर कोणाला अर्धी गोळी चालते, तर कोणाला एक गोळी चालते, तर कोणाला म्हणजे 2 गोळ्या चालतात. तर त्याला जे नाव जे दिलेले आहे सेंडोपा इंड्यूस ना, त्याला पंजिंग इफेक्ट म्हणतात. पंजिंग इफेक्ट. पण हे जे पंजिंग इफेक्ट आहे ते युजली इतर मेडिसिन बरोबर ना ते जास्त होतो. फॉर एक्झाम्पल अमेंटेडिन आहे समजा, अमेंटेडिननी व्हिज्युअल हॅल्युसिनेशन होतात, म्हणजे काहीतरी त्यांना दिसतं, भीती वाटते. त्याच्याबरोबर समजा दुसरे मेडिसिन आहे सेंडोपा बरोबर, तर त्याला इनसेफेलाइट म्हणजे ते अल्ट्रासेन्सोरियम मध्ये जातात, कन्फ्यूज राहतात, काहीतरी होतं. तर दॅट इज अ नोन साइड इफेक्ट ऑफ सेंडोपा. असंच अजून एकाचा अनुभव आहे की रात्री झोपेमध्ये त्यांची मुलगी सांगते की वडील ओरडतात रात्री झोपेमध्ये एकदम. म्हणजे त्यांना काही वाटत नाही दुसऱ्या दिवशी, पण ते रोज त्यांचं असं होत आहे की भीतीने ओरडतायत ते. येस, मग त्याला त्याचा तो इफेक्ट कमी करण्यासाठी काही दुसरं औषध देता येईल का? बरोबर. हे जे म्हणताय ना, हे पार्किन्सनचा आजार मधला जे नॉन मोटार सिम्पटम्स आहे त्याला आपण हे म्हणतो आरईएम स्लीप डिसऑर्डर. म्हणजे स्लीप मध्ये ते ओरडतात, किंचाळतात, मारायला जातात कोणाकडे. किंवा असं काहीतरी करतात, असं हात वाऱ्या बाजूचा जे माणूस झोपलेला असतो त्याला असं वाटतं की तो मला मारतो का. ठीक आहे, हे आरईएम डिसऑर्डर आहे. ते दॅट इज अ आजाराचाच एक पार्ट आहे. आपण जे ट्रेमर्स, फ्रीजिंग म्हणजे स्लो मुवमेंट जे बघतो पार्किन्सनच्या आजारमध्ये, त्याच्यातलाच एक आजार आरईएम डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे रॅपिड आय मुवमेंट स्लीप डिसऑर्डर मध्ये हे येतो. झोपायला गेलं की मग कधी कधी पेशंट असं करतात. आता समजा ह्याच्याबरोबर दुसरं काय त्याला मेमरीचे इश्यू, बिहेवियरल इश्यूज वगैरे काय नाहीये, मेमरी डिस्टर्बन्स वगैरे नाहीये, तर युजली आम्ही जे आहे ना बेन्झोडायझेपिन ग्रुपच्या रिओट्रिल म्हणून जे गोळी द्यायचे ते देतात. समजा ह्याला मेमरीचा इश्यू आहे किंवा डिमेन्शियाचा इश्यू आहे, तर आम्ही त्याला क्युटोपिन, क्लोझाफिन असं नावाची जे औषधे ते आम्ही ते देतो. आणि नेसेसरीली पार्किन्सन वाढत गेला की डिमेन्शियाची सुरुवात होतेच का? काही लोकांना
प्रमिला मॅडम जे माझ्याकडे जे येतात, आता किती वर्षापासून पीडीडी असं आम्ही म्हणतो. पीडीडी डिमेन्शिया ते एक वेगळं क्लासिफिकेशन वेगळं आहे. काही काही लोकांना वयाप्रमाणाचे जे अल्झायमर डिमेन्शिया असतो ते पण येतो. पार्किन्सन डिसीज अलॉंग विथ अल्झायमर डिमेन्शिया असं असतो. पार्किन्सनचा आजारामुळेच डिमेन्शिया होतो असं नाहीये. ते वयाप्रमाणाचे जे भूलमरण आहे, भूलपण आहे ते होत होते. आता माझा बाबा 80 वय झालंय त्यांच्या. त्यांना पण कधी-कधी ते चष्मा ठेवतात आणि म्हणतात, की "अरे कुठेतरी मी विसरलो कुठे?" ते लावलेलं वरती असतं. कधी ते विंडोमध्ये ठेवतात आणि विसरतात. तर पार्किन्सनमुळे डिमेन्शिया होतो असं नाहीये. वेगवेगळ्या कारणामुळे पण विस्मरण आपल्याला होऊ शकतो. तर ह्या लोकांमध्ये आम्ही रिवास्टिगमिन किंवा मेंटीन हे जे गोळ्या आहेत ते आपण आम्ही ऍड करून बघतो की बाबा काय इम्प्रुव्हमेंट येते. आता हे फक्त हे पार्किन्सनचा आजार नाहीये. डिमेन्शिया विथ लेवी बॉडी डिसीज म्हणून नावाचा एक आजार आहे. त्याला डीएलबी असं म्हणतो आम्ही. त्याच्यामध्ये काय होतं, पार्किन्सनचे सिम्पटम असतात आणि त्याच्याबरोबर त्यांना डिमेन्शिया होतो आणि त्याच्याबरोबर त्यांना हॉल्युसिनेशन, बिल्युशन सगळं काहीतरी होत राहतं. म्हणजे काहीतरी दिसतो, ऐकायला येते, असे खूप सारे असतात. ह्या लोकांमध्ये वेगळं ट्रीटमेंट असतं. तर ते डॉक्टरला जाऊन तुम्ही इव्हॅल्युएट करायला पाहिजे की बाबा हे कशामुळे झालंय म्हणून. आणि याला सगळ्याला क्लिनिकल टेस्ट किंवा लॅब टेस्ट असं काही नाही, म्हणजे न्यूरोलॉजिस्ट ओपिनियन हेच आहे का की आजार वाढलाय नाही वाढलाय? हो, म्हणजे न्यूरोलॉजीला जाऊन फर्स्ट म्हणजे काय क्लिनिकल एक्झामिनेशन करायला पाहिजे. ते कोणता ते आजार वाढते आम्हाला म्हणजे पार्किन्सन हे जे आजार आहे त्याच्यामधले वेगवेगळे म्हणजे मल्टी सिस्टम ॲट्रोफी आहे. मग प्रोग्रेसिव्ह सुप्रान्युक्लिअर पाल्सी आहे. त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. हा, तर प्रोग्रेसिव्ह सुप्रान्युक्लिअर पाल्सी नावाच्या पीएसपी नावानं हे आजार आहे ना, हे थोडा कसं असतो युजली पार्किन्सनच्या पेशंटमध्ये ट्रेमर्स वगैरे हे सुरू होतात. पीएसपी मध्ये काय होतं, ट्रेमर्स वगैरे नसतात. ते म्हणजे इम्बॅलन्स वॉकिंग करताना, चालताना त्यांना इम्बॅलन्स होतो, लागोपाठ पडत राहतात आणि त्याला म्हणजे खूप स्लो ऍक्टिव्हिटी होतो. तसंच मल्टी सिस्टम ॲट्रोफी मध्ये काय होतो, पोश्चरल इनस्टॅबिलिटी खूप कॉमन असते. म्हणजे उभं राहिला की पडतो, बीपी डाऊन होतो किंवा पोट पचत नाही, हे असं ते सुरुवात होतो. त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक असं ट्रेमर्स होणं, हळूहळू होणं हे नसतं. मग पीएसपीचे जे पेशंट असतात त्यांना वरती बघायला येत नाही, खाली बघायला असं स्टिफ होऊन जातात ते. आणि त्यांना सिंडोपा तुम्ही किती पण द्या, ते बरंच होत नाही. तसंच एमएसए पण सिंडोपा द्या तरी पण ते बरं होईना. तर सिंडोपा रिस्पॉन्सिव्ह म्हणजे आयडिओपॅथिक पार्किन्सन डिसीज. बाकीच्याला रिस्पॉन्स होत नसेल तर आपण बघायला पाहिजे की बाबा काहीतरी म्हणजे डायग्नोसिस मध्ये काहीतरी आहे का बाबा, का मला एमएसए आहे का, मला पीएसपी आहे का, पीडीडी आहे का, पार्किन्सन डिसीज विथ एएलडी आहे, असं खूप सारे वेगवेगळे आय डिसीजेस आहेत त्याच्याबरोबर. पार्किन्सन प्लस पण काय वेगळं आहे का? हा, पार्किन्सन प्लस म्हणजे पार्किन्सनचा आजार सोडून पार्किन्सनचे जे फीचर्स आहेत, 3 फीचर्स म्हणजे काय आहे, थरथरी, ट्रेमर्स, ब्रेडिकायनेझिया म्हणजे चालायची ऍक्टिव्हिटी कमी आणि पोश्चरल इन्स्टॅबिलिटी हे पार्किन्सन युजली डिसीज मध्ये बघतो. तर समजा कोणाला लोकांमध्ये प्लस म्हणजे काय हे सोडून दुसरं काहीतरी अजून आहे. म्हणजे हे डोळ्याची मुवमेंट स्थिर झाली, डोळ्याची मुवमेंट करता येत नाही, खूप वेळा पडत असते किंवा त्यांना लवकर डिमेन्शिया झाला किंवा त्यांना खूप सारे ऑटोनॉमिक चेंजेस झाले, तर त्यांना पण पार्किन्सन प्लस असंच नाव दिलेलं आहे. ते पार्किन्सन प्लस मधले जे 2 मेन टाईप आहे ते प्रोग्रेसिव्ह सुप्रान्युक्लिअर पाल्सी आणि मल्टी सिस्टम ॲट्रोफी असं म्हणतात त्याला. मग त्याला उपाय आहेत ना? हे युजली हे जे आहे ना त्याला न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीज म्हणतात. म्हणजे जे ब्रेनचे जे पेशी आहे ते हळूहळू ते कमी होत राहतात, डिजनरेट होत राहतात. त्याला असं काय अजून काय उपाय नाही आहे. खूप सारे रिसर्च चाललेले आहे, नवीन प्रोडक्ट यायला लागलेले किंवा जीन थेरपी म्हणा किंवा नवीन मॉलिक्युल्स आहे ज्याचं नाव पण हे नाहीये, ते चाललंय ते. पण असं काय टेस्टेड आणि ट्रस्टेड प्रोडक्ट जसं सेंडोपा सारखं आहे तसं नाही आलेले.
एकाने विचारले की सेंडोपा घेऊन आता काही मला फरक पडत नाहीये, पूर्वी पडायचा आता पडत नाही, पण संध्याकाळी पाय खूप दुखतात आणि अस्वस्थ अनइझी वाटायला लागतं संध्याकाळच्या वेळी आणि पाय खूप दुखतात. बर, तर हे बेसिकली काय झालं ह्याला, एवढं सेंडोपाच्या अगोदर डोस लागायचे, रिस्पॉन्स व्हायचे, आता होईना. तर ह्याना सेंडोपाची द्यायची गोळी किंवा त्याच्याबरोबर जे आहे ना दुसरं जे ऍड ऑन थेरपी आहे ते द्यायचे त्यांना. हॅलो, ऐकू येते का? हा, तर ह्या लोकांमध्ये जेवढं अगोदर सेंडोपाची गरज होती, आता समजा सेंडोपाची गरज समजा वाढली तर ते रिस्पॉन्स होत नाही. किंवा सेंडोपा देऊन इतर जे सेंडोपा जे ॲगोनिस्ट म्हणतात, म्हणजे ज्याच्याने सेंडोपाचे जे ब्लड मध्ये जे लेवल आहे वाढतात किंवा सेंडोपाला जी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे ते द्यायला पाहिजे. मग त्याच्याने ते इम्प्रुव्हमेंट होईल. नंतर एकाने लिहिलंय की मला सारखी कसली तरी भीती वाटते आणि भीती वाटायला लागली की हात थरथरतो. बरोबर. मन शांत असतं तेव्हा हात थरथरतो. आणि भीतीचं कारण काय सांगता येत नाही, जी अनामिक म्हणतात तसं. भीती वाटायला लागली सांगता येत नाही, त्यावेळी हात थरथरतो. अच्छा, हे उमेश सलगर कोणीतरी आहे काका, त्यांना जरा हे सांगायला, त्यांचं सगळं वाईच येते माझ्याकडे. होय काय चालेल. हा, उमेश उमेश सलगर काका. हा हा, मी खरं ऑफ आहे मी. अच्छा, ठीक आहे. तर ही जी भीती, तर नॉन मोटार सिम्पटम म्हणला म्हणजे पार्किन्सनच्या पेशंट मध्ये त्यांना काय असतो, फिअर असतो, मूड फ्लक्च्युएशन असतो, त्यांना डिप्रेशन असतो, त्यांना असं वाटतं की बाबा आता माझं काय होईल, हे होईल, ते होईल, किंवा हॉल्युसिनेशन असतात. हे तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ते इव्हॅल्युएट करायला पाहिजे की बाबा हे काय आहे. आता प्रामिपेक्सॉल नावाची ही जी गोळी आहे ती घेतल्यानंतर कधी कधी जे हे जे तुम्ही जे म्हणला ना फिअर, हे ते इफेक्ट पण ते वाढतात. तर ते सेंडोपा न कमी करता प्रामिपेक्सॉल कमी केला तर ते बरं होतात. तसंच समजा काही काही जे व्हिज्युअल हॉल्युसिनेशन हे वगैरे तर त्यांना रिवास्टिगमिनची गोळी दिली तर ते बरं होतात. आता पायमाव्हॅन्सिरिन म्हणून नवीन गोळी आली जे पार्किन्सन पेशंट म्हणजे जे सायकोसिस होतो त्याला मी ते ट्रीट करतो. पायमाव्हॅन्सिरिन म्हणून आलेली आहे. तर त्याचा इफेक्ट हळू म्हणजे एक 6 आठवडे दिल्यानंतर त्याचा इफेक्ट दिसतो. मग हळूहळू ते हे जे सिम्पटम आहे ते कमी होतात. तर हे काय आहे त्यांना येऊन सांगा की बाबा फक्त भीतीच वाढते का, कशामुळे भीती वाढते, फिअर है, अँझायटी है, डिप्रेशन है किंवा सायकोसिस है किंवा व्हिज्युअल हॉल्युसिनेशन्स आहे, ऑडिटरी हे सगळे इव्हॅल्युएट करून मग त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण अँझायटीच्या गोळ्या घेतल्या तर पार्किन्सन वाढू शकतो का? नाही नाही, तसं नाही आहे. आता एक्झाम्पल सांगतो मी. आपण अँझायटीसाठी समजा आपण बीटा ब्लॉकर जे प्रोप्रानॉल, इंडेरॉल किंवा बीटालॉक्सची ही जी गोळी देतो त्याच्याने अँझायटी पण कमी होतो आणि ट्रेमर्स पण कमी होतो पेशंटचे. तसंच बेन्झोडायझेपिनची जे रिओड्रिल, क्लोनाझेपाम किंवा रेस्टिल किंवा अँझिट ही जी गोळी आहे त्याच्याने दिली की अँझायटी पण कमी होतो आणि सेंटोपाचा डोस पण कधी कधी कमी होतो. ज्या पेशंटला डिमेन्शिया आहे आणि बिहेव्हिअरल चेंजेस आहे त्याला तुम्ही ते बेन्झोडायझेपिन क्लासची मेडिसिन दिली तर ते वाढतो. मग आपल्याला असं वाटतं की यायला हे कशाला वाढला, कळाला का? तर काय ते बघून प्रॉपर ते मेडिसिन दिला तर ते युजली ते रिस्पॉन्स करतात. कॉम्बिनेशन महत्वाचं आहे, कशाबरोबर काय करतात. बरोबर, कॉम्बिनेशन आणि कोणता आजार आहे, काय प्रॉब्लेम आहे त्यानुसार आपण ते करायला पाहिजे. एकांचा प्रश्न आहे की न्यूरोपॅथीला काही सोल्युशन आहे का, आणि बॅलन्स जातो असं वाटतं, अवलाची बोटं दुखतात, त्याच्यावर झोपेवर परिणाम होतो. डिस्ट्रोनिया आणि न्यूरोपॅथी याच्यावर थोडस. बघा, न्यूरोपॅथी म्हणजे काय, आपले जे खालचे जे पायाचे हाताचे हे जे सेन्सेशन आहे ते वरती मेंदूपर्यंत जायला पाहिजे. ते जायला पाहिजे म्हणजे काहीतरी देवाने ते वायरिंग सारखं बनवले, नर्व्स बनवले. त्याच्यावरची जे कोटिंग आहे ते समजा ती कमी झाली किंवा
ते समजा ते न्यूरोपॅथी म्हणजे काय, कोणाला मुंग्या येतात, कोणाला जळतं, कोणाला सेन्सेशन कमी होतं, हे सगळे वेगवेगळे आहे. तर हे कशामुळे झालंय हे आपण शोधून काढायला पाहिजे. मोस्ट कॉमन आम्ही जे बघतो ते व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी किंवा थायरॉइडच्या आजारमुळे किंवा आर्थरायटिसमुळे हे कॉमन आपण त्याच्याने होतो. कारण काय करतात, काही आयुर्वेदिक प्रिपरेशन असे पण आहे ज्याच्याने लगेच ते न्यूरोपॅथी होतो. काही काही जे आमचे पण ॲलोपॅथीचे जे टीबीचे वगैरे जे मेडिसिन आहे त्याच्याने पण ते न्यूरोपॅथी होतो. न्यूरोपॅथी थोडक्यात म्हणजे की काय, नर्व्हचा आधार, पॅथी म्हणजे डिसीज, नर्व्हचा जे आजार आहे त्याला आपण न्यूरोपॅथी म्हणतो. तर एक कारण काय ते शोधून काढायला पाहिजे आणि त्याला ट्रीट केलं की ते बरं होतं. डायबिटीज आहे जे मोस्ट कॉमन आम्ही जे बघतो. डायबिटीज झाला का शुगर फ्लक्च्युएट होतो, शुगर वाढते, त्याच्यामुळे काय होतो, शुगर जे बॉडीमध्ये राहिली तर त्याच्या जे विष तयार होतो, त्याला आपण जे कीटोन बॉडी जे म्हणतो आपण, म्हणजे असिटोन, असिटाल्डिहाइड आणि असिटिक ऍसिड, असिटिक ऍसिड, हे तिघं काय करतात, जे नसला जे खाऊ देणारे बारकी बारकी जे नस असतात त्याच्याने जे रक्तपुरवठा पोहोचतो ते ब्लॉक होऊन जातात. त्याला आर्टरिओस्क्लेरोसिस, अथेरोस्क्लेरोसिस असं जे म्हणतात. त्याच्याने काय होतो, ते नरला खाऊच भेटत नाही किंवा ती नर ते डिजनरेट व्हायला लागले बाकी दुसरं काही कारणामुळे. तर हे जे डायबिटीसचे जे पेशंट आहे त्यांना आम्ही त्यासाठी सांगतो की बाबा, शुगर तुम्ही कंट्रोल ठेवला तर आयुष्याचे जे लाईफ स्पॅन आहे ते वाढेल. म्हणून आम्ही ते शुगरची गोळी देऊन ते शुगर कंट्रोल करा म्हणतो. कारण शुगरमुळेच न्यूरोपॅथी होतो, स्ट्रोक होतो, हार्ट अटॅक होतो. मग हे जे डोळ्याची जे रेटॅनोपॅथी म्हणतो ते होतो, किडनीचे जे आजार आहे ते होतो. हे सगळे शुगरवर आपण नियंत्रण ठेवावे, शुगरवर लक्ष द्यावे. कारण मोस्ट ऑफ द पार्किन्सन पेशंट जे असतात त्यांना शुगर असतो किंवा बीपी असतो किंवा काहीतरी वेगळे दुसरे कोमॉर्बिडिटीज असते. हे कोमॉर्बिडिटीजला पण आपण ते धरून ते प्रॉपर ट्रीट केलं तर युजली आजार बरं होतो. हे जे तुम्ही जे म्हणताय जे डिस्टोनिया म्हणतोय, तर पार्किन्सन पेशंट विथ डिस्टोनिया म्हणलं की दुसरं काहीतरी त्यांना त्रास आहे. त्यांना MRI करून दुसरं काही जेनेटिक पार्किन्सन डिसीज आहे का किंवा अर्ली ऑनसेट पार्किन्सन विथ डिस्टोनिया आहे का हे बघायला पाहिजे. डिस्टोनियासाठी जे ट्रीटमेंट आहे ते वेगळं आहे. त्यांना सेनडोपानी हे वगैरे काय रिस्पॉन्स असं म्हणजे भेटणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या गोळ्या द्यावं लागतं. काही फॅमिलियल असतात, काही काय म्हणजे कॉपर, काही काही जे सेंडोपा रिस्पॉन्सिव्ह डिस्टोनिया असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टोनिया आहेत ते. डिस्टोनिया ट्रीटेबल आहे. हा, डिस्टोनियाला जे आहे ना आपण कशामुळे झालंय ते बघून ट्रीट करता आले तर ते आजार रूट कॉज काय त्याला आपण ट्रीट करू शकतो. नाही झालं तर वेगवेगळे दुसरे मार्गाने आपण ते ट्रीट करू शकतो. म्हणजे मसल रिलॅक्झंट म्हणा किंवा बोटॉक्स म्हणा, त्याने आपण ट्रीट करतो किंवा DBS म्हणा. आता नवीन म्हणजे पार्किन्सनचे जे पेशंट आहे ज्यांना प्रिडॉमिनंटली म्हणजे ट्रेमर्स येतात, थरथरी होतात, तर हाय फ्रिक्वेन्सी अल्ट्रासाऊंड देऊन ना तेवढंच पार्टला ते जाळून टाकतात. म्हणजे वरून का ऑपरेशन करायचे नाही, DBS सारखा ते आत काय टाकायचे नाही, बॅटरी बसवायची नाही, काही नाही. ते एका टाइमचा प्रोसिजर असतो. त्याला थॅलॅमोटॉमी म्हणून असं म्हणतात. तर ते थॅलॅमोटॉमी केल्यानंतर जे मेनली जे ट्रेमर्स आहे ते पूर्ण ते बरं होतं. आता माझ्याकडे असे 1-2 पेशंट आहे. तर अगोदर त्यांनी राईटचा केला, मग लेफ्टचा केला, त्याच्याने ते बरं झाले. कोइंबतूरमध्ये कोणीतरी एक डॉक्टर आहे, ते मुवमेंट डिसऑर्डर्सचे स्पेशलिस्ट आहे, तर ते करतात ते. पुण्यात नाही फॅसिलिटी. पुण्यात अजून तर अल्ट्रासाऊंड गायडेड मी कोणी नाही ऐकलंय. मुंबईमध्ये पण मी विचारतो. आता माझे जे सीनियर होते ते आता सध्या तर ते USA ला गेलेले. म्हणजे ही जर पार्किन्सन म्हणजे मुवमेंट डिसऑर्डर स्पेशलिस्ट आहे. 8 वर्ष त्यांनी मुंबईमध्ये प्रॅक्टिस केली, मग त्याच्यानंतर परत ते शिकायला गेले. ते आता येणार आहे जूनमध्ये, आपण बघू मग. लोकांना काही विचारायचं असेल तर आपण ओपन ठेवूया जरा आता. एक 10 मिनिटं चालेल. हा चालेल ना. मृदुला? सरांचं क्लिनिक आहे
त्यामुळे बरेचसे झालेत असं मला वाटतं. म्हणजे ग्रुपवर आपल्या जे आले होते प्रश्न. मी एकदा बोलतो. हम्म. हो हो मी हा बोला. धर्माधिकारी. आपण हा भेटलो सर होतो. मी बोला. तुम्हाला मणिपाल हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो. हो सर बोला की आता सर. जो माझा व्हिडिओ चालू आहे का? चालू आहे. हा सर चालू आहे. थोडं तुम्ही कॅमेरा ना थोडा वरती करा. तुमच्या हे थोडा फेस आम्हाला हा या सर पुढे अजून या सर. येस सर. सर ना रिसर्च मध्ये खूप इंटरेस्टेड आहे आणि नवीन नवीन काय आलं ते मला पण सांगत राहतात. म्हणजे हा. मला पण गौरीताई म्हटल्या तसा तुमचा खूप चांगला अनुभव आहे. देवदूतासारखेच वाटला. तुम्ही नवीन आहे. हा. टॉपिकला ओपन आहात. हे फार येस. महत्वाचं आहे. आत्ताच आम्ही एक नवीन टॉपिकच येस. बोलणार आहे. बर सर. हा. UK मध्ये विश बँड नावाचा बँड आलेला आहे. तो येस टायपिंगवरच्या सर. प्रिन्सिपलवर आधारित आहे. म्हणजे बीच या ओके ग्रहस्थांनी सर. स्वतः पार्किन्सन पेशंट होत होते. त्यांनी टायपिंग केलं आणि त्या 85 मिनिटं त्यांनी टायपिंग केलं. त्याचा त्यांना पॉझिटिव्ह उपयोग झाला म्हणून त्यांनी ते इन्स्ट्रुमेंट तयार केलं. व्हेरी गुड. हा. त्याच्यामध्ये मेडिसिन नाहीच आहे. करेक्ट. मनगटामध्ये घालायचा बँड आहे. येस. आत्ता तो बँड फक्त युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये त्यांनी रिलीज केलेला आहे. येस. अमेरिकेमध्ये तो स्मार्ट वॉचवर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन देऊन बरोबर. केलेला आहे. 100D असं त्याच्या लेटेस्ट बर. मॉडेलचं नाव आहे. युरोपमध्ये तो बँड जो आहे तो भारतामध्ये डायरेक्टली उपयोगी होईल का असा माझा प्रश्न आहे. कारण आपण बघितलं तर इर्गॉनॉमी करेक्ट. वेगळी आहे. टायपिंगची फ्रिक्वेन्सी जी युरोपियन माणसाला सुटेबल असेल ती इंडियन माणसाला सुटेबल असेलच असं बरोबर. नाही. तो बँड व्यवस्थित हातावर मनगटावर बसेल असंही बरोबर. नाही. त्यामुळं UK मधला बँड जरी आपण कोणाच्या ओळखीनं आणला तरी सुद्धा तो उपयोगी ठरेल की नाही हे कळत नाही. बरोबर. याची तुम्हाला काय माहिती आहे का? येस सर. सर हे आता म्हणजे फक्त पार्किन्सनचा आजार नाही, म्हणजे दुसरे जे आजार आहे जसे डिमेन्शिया आहे, मग इपिलेप्सी आहे किंवा हे पार्किन्सनचा आजार आहे, हे ह्याच्या आजारा रिसर्च होतो सर अब्रॉडला. कारण त्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये लोक खूप त्यांना फंडिंग भेटतं. रिसर्च करत राहतात. आपल्याकडे एवढं फंडिंग भेटत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. आता तुमचा जे प्रश्न आहे ते तिकडनं बँड इकडे आणलं. आता हे गौरी नामदार मॅडमने पण काहीतरी त्यांना झोपायचा आळा आणला, हे आणला, खूप सारे आणलेले आहे ज्याच्यानी झोप येते. किंवा एम्ब्युलेटेड असिस्टंट डिव्हाइस म्हणून माझ्या एक पेशंटने आणलंय, म्हणजे जे चालता येत नाही तर ते त्याला असिस्ट करतो चालायला, म्हणजे जे सारखा पळत राहतो. तिसरा म्हणजे काहीतरी ते बांधायचे एक बँड आहे ज्याने जे कॅम्प्टोकोर्मिया म्हणजे जे लोक जे असं खाली असं वाकूनच राहतात किंवा असं होतात त्यांच्यासाठी पण खूप सारे बँड्स आलेले. बरं, जसं इपिलेप्सी मध्ये पण काहीतरी असं वॉच आलेली आहे की बाबा आपली ते हार्ट रेट गतिवेग ते रिकॉर्ड करते आणि त्याच्याने संकेत देते की बाबा मला फिट येऊ शकते म्हणून. अच्छा. असं हे वेगवेगळे हे जे आहे ना सगळं हे नवीन नवीन शोध लावायला आहे, ते चालू आहे. असं नाही की थांबलंय म्हणे. पण आपल्याकडे एवढं अजून आलेला नाहीये की बाबा हे बसेल किंवा नाही बसेल. आणि काहीतरी रिकमेंडेशन द्यायला पाहिजे ना, जसं सेंडोपाला रिकमेंडेशन आला किंवा प्रॉमिपेक्सॉलला रिकमेंडेशन आला. पार्किन्सनचे खूप सारे लोक मला म्हणतात की बाबा हे मला झोप येत नाही, तर ते काहीतरी डिव्हाइस आलंय त्याच्याने ते लावलंय की ते त्यांना झोप येते. एम्ब्युलेट असिस्टंट डिव्हाइस म्हणजे जे ना जे चालता येत नाही त्यांना ते चालायला ते मदत करतो. अच्छा, जसे रिस्ट बँड ते सांगतात. काही काही असे पण आलेले की बाबा जे ट्रेमर जे डॉमिनंट आहे, जे हात थरथर राहतो, ते डिव्हाइस घातल्यानंतर दे कॅन एबल टू इट ड्युरिंग दॅट पिरियड ऑफ टाइम. हे सगळे AI बिल्ट रोबोटिक असिस्टेड डिव्हाइस यायला लागले. असं म्हणजे अजून मी आज सकाळी मी बघत होतो की म्हणजे आपल्यासारखाच एक रोबोट असतो, जे जे ऍक्टिव्हिटी आपण जे करतो तो लर्न करतो. लर्न करून ते आपल्याला तो सांगतो की बाबा असं करायचे, तसं करायचे, हे करायचे, ह्यावेळी हे करायचे, त्यावेळी ते करायचे असं. आणि सेम आपली जे मुवमेंट आहे तो कॉपी करतो
आणि ते जे न्यूरोलिंक म्हणून एलॉन मस्कने जे काढलेले आहे, न्यूरोलिंक जे डिव्हाइस आहे म्हणजे जे चिप आत बसवतात, त्यानुसार ते कमांड ते फॉलो करतो आणि मग आपण पण तसंच ते कमांड फॉलो करणार. तर दिस इज ऑल अंडर रिसर्च असं. तर आता समजा USA चे माझे जे पेशंट आहे ते एक पेशंट इकडनं तिकडे गेलेले, तर ते काहीतरी ट्रायलमध्ये त्यांच्या USA च्या ट्रायलमध्ये ते इनरोल झालेली आहे. तर वेगवेगळे प्रकारचे ते सांगते मला की बाबा डिव्हाइसेस आहे, गोळ्या आहे, औषधी आहे. तर आपल्याकडे कधी येते ते बघू आपण. पण जगभर रिसर्च चालू आहे पार्किन्सनवर. हा म्हणजे लॉट ऑफ रिसर्च इज गोइंग ऑन ऑल दिस. थोडं चॅट मला मध्ये दोन डॉक्टर अभिजित मरकटे बोलतोय. मला एक प्रश्न विचारायचा होता माझ्या वडिलांबद्दल. तर माझ्या वडिलांना पार्किन्सन आहे. तर त्यांना आहे ना अजिबात उत्साह वाटत नाही, सारखे डोळे मिटून बसतात किंवा म्हणजे बोलणं पण त्यांचं ऑलमोस्ट नील झालंय. तर बर त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. तर त्यांना ते टिडोमेट प्लस रिवामेर आणि रेल्गिन ह्या टॅबलेट चालू आहेत. बर तर याच्यासाठी काय म्हणजे काय करता येईल का, किंवा तुम्हाला येऊन पण भेटू आम्ही? हा म्हणजे त्यांना म्हणजे ते खूप डिप्रेसच झाले का, म्हणजे काय बोलायलाच तयार नाही का, काय उत्साह वाटत नाही, म्हणजे डिप्रेशन सारखं वाटायला लागले मला. नाही, तसं डिप्रेशन त्यांना नाही वाटत काही, पण ते बोलत नाहीत आणि त्यांना म्हणजे बोलायचं काही समजत नाही आणि म्हणजे डिमेन्शिया टाईप म्हणजे विसरायला पण होतं थोडं थोडं. आता किती वय त्यांचा? आता 78. 78 आहे. ठीक आहे. म्हणजे मोड अलर्ट नावाची एक गोळी असते, मोडाफेनिल म्हणून. समजा एकदमच काहीच बोलायला तयार नाही, गप्पच राहतात, झोपत राहतात किंवा अलर्टनेस वाढवण्यासाठी जे मोड अलर्ट म्हणून मोडाफेनिल नावाची गोळी आहे, ती आपण ते ट्राय करू शकतो. ओके ओके ओके. अजून किंवा मिथाइल फेनिडेट हे पण असतो, मिथेन किंवा काय मिथाइल फेनिडेट म्हणून गोळी हा असते. तर त्या ओके. लोक जे डे टाइम स्लिपीनेस असतात किंवा अलर्ट नसतं त्यांना देतो. काही काही लोकांना काय होतं माहितीये का, ऑन मेडिकेशन डोपामाइन ॲगोनिस्ट. डोपामिन ॲगोनिस्ट म्हणजे की प्रायमेपेक्सॉल नावाची असले जे गोळ्या आहेत, त्यामुळे काय होतो खूप सारे हे बिहेवियरल प्रॉब्लेम पण येतात. ओके. हा हे बघून ते गोळी आपण त्याला चालते का बघायचे. मोडाफिनिल द्यायच्या अगोदर आम्ही लिव्हर फंक्शन टेस्ट वगैरे बघतो. बाकीचे इतर काय गोळ्या म्हणजे तुम्ही स्लिपिंग गोळ्या किंवा प्रायमेपेक्सॉलची गोळी वगैरे आहे का आम्ही बघतो आणि त्यानुसार आम्ही ते देतो ते. किंवा अगदीच म्हणजे की त्यांना काहीच वाटत नसेल, मग पायमावेन्सरीन देऊन बघायचे की बाबा त्यांना हे जे सायकोसिस किंवा हॅल्युसिनेशन किंवा डिप्रेशन हे कमी होतं का बघायचे नंतर. बाकी हॅलोनेसेशन वगैरे काय होत नाही, पण फक्त हे मोड अलर्टची गोळी भेटते, मोड अलर्ट म्हणून 100 मिलीग्रामची आळगी गोळी थोडे दिवस देऊन बघा काय उपयोग येतो का. डॉक्टर चॅट मध्ये एक प्रश्न आलाय की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन न्यूरो फिजिशियन अँड मुवमेंट डिसऑर्डर स्पेशालिस्ट? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन न्यूरो मुवमेंट फिजिशियन आणि मुवमेंट डिसऑर्डर स्पेशालिस्ट याच्यामध्ये काय आहे डिफरन्स? म्हणजे काय होतो, हे जे 3 वर्षाचे जे कोर्स आहे, म्हणजे मेडिसिन झाल्यानंतर 3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्यांना आपण न्यूरोलॉजिस्ट असं म्हणतात. आता न्यूरोलॉजिस्ट झाल्यानंतर मुवमेंट डिसऑर्डर स्पेशलिस्ट म्हणजे काय, त्यांना ऍडिशनल 1 किंवा 2 वर्षाची फेलोशिप करावं लागतं. मग त्यांना मुवमेंट डिसऑर्डर स्पेशलिस्ट म्हणतात. त्यात डिझी वाटण्यासाठी काही करता येईल? काय काय मॅडम, सॉरी. हॅलो, हा काय काय सांगा. डिझी वाढण्यासाठी काही करता येईल का? माझ्या मिस्टरांना पार्किन्सन गेले काही वर्ष आहे, पण त्यांना सतत डिझी वाटतं असं. तर त्यामुळे त्यांना चालण्याची म्हणजे चालतात ते, पण सततच डिझी वाटतं. तर त्याच्याबद्दल काही करता येईल का? हे सतत जे डिझी जे वाढतं ना, तर आपल्याला माहिती आहे की सिंड्रोपानी हायपोटेन्शन होतो. तर समजा ते उभं राहिलं तर डिझी व्हायला लागलं तर पाहिजे की बाबा बीपी त्यांच्या खाली जातो नाही जात, किंवा त्यांना बीपी आहे का, नाहीये बीपी पण नाहीये, न्यूरोपॅथी आहे का, नाही खरं म्हणजे हृदयाचे काय आजार काहीच नाहीये. असं काही नाहीये.
पार्किन्सन आणि रिलेटेड डिमेन्शिया आहे. हा, तर हे जे डिझीनेस आहे ना, तर हृदयाचे दुसरं काय आजार आहे का, किंवा हायपोटेन्शन आहे का, किंवा तुम्ही डिझीनेस कधी येतं ते बघा. म्हणजे सकाळी सकाळी उठलं, गोळी घेतल्यानंतर होतो का अगोदर होतो? नाही, कायमच डिझी वाटतं. काही करायचं म्हटलं की मला डिझी वाटतंय, हे सततच वाटतं. म्हणजे बरं बरं, मग पडलं बिडलं का नाही ना? एकदा पडले होते, पण पडणं नाही. म्हणजे तेव्हा ते हिप बर रिप्लेसमेंट करावं लागलं. पण शक्यतो पडू देत नाही आम्ही, कारण भीती वाटतं बरोबर. पुन्हा काहीतरी होईल म्हणून. म्हणजे जे सिरियस इश्यूज आहे पार्किन्सन मध्ये, त्याच्यामधलाच एक आहे की बाबा सारखं डिझी वाजणं, पडणं, ऍस्पिरेशन निमोनिया होणं, किंवा सायकोसिस होणं. तर हे जे डिझी कशामुळे होतो बघायला पाहिजे. म्हणजे न्यूरोपॅथी म्हणजे नर्वस सिस्टम रिलेटेड आहे की हृदय रिलेटेड आहे, किंवा पार्किन्सनचा आजाराच्या गोळ्यामुळे आहे का? डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न. एकाने विचारलंय की 3-4 वेळा रात्री उठायला लागतं पेशंटला, तर एक्सटर्नल कॅथेटर रेकमेंडेड आहे का? करेक्ट. तर हे मी सांगणारच होतो. जे नॉन मोटर कॉम्प्लिकेशन मध्ये, त्याच्यामध्ये हे जे ब्लॅडर इनकॉन्टिन्युअस, फ्रिक्वेन्सी ऑफ युरिन, नॉक्चर युरिया, म्हणजे रात्री 4-5 वेळा हे होणं, लघवीला उठणं, हे आहे. तर आपण काय करायचे माहिती आहे, युजली आम्ही काय करतो ह्याच्या लोकांना सोनोग्राफी करायची. तर सोनोग्राफी मध्ये आम्ही सोनोलॉजिस्टला आम्ही सांगतो की बाबा पोस्ट वायडिंग व्हॉल्यूम किती आहे बघ. म्हणजे लघवी केल्यानंतर अजून पिशवीत काय लघवी राहिली का, ते चेकअप करायला पाहिजे. आता समजा पोस्ट वायडिंग रेसिड्युअल व्हॉल्यूम समजा 50 किंवा 100च्या खाली असला, तर ह्याचा अर्थ काय आहे की बाबा त्याला वाईट करतो पेशंट, चांगला करतो, फक्त त्याला अर्जन्सी किंवा फ्रिक्वेन्सी किंवा इनकॉन्टिन्युअस होते म्हणून तो हे होतो. त्यावेळी आम्ही जी गोळी आहे त्यांना गोळी आम्ही सुरू करतो. कारण ब्लॅडरच्या किंवा युरोलॉजीच्या त्याच्यामध्ये काही रोल नाही आहे. हा, तर आम्ही ते गोळी जे सुरू केल्यानंतर ना, त्यांना बरेचसे हे जे युरिनचे जे सिम्पटम्स आहेत ते बरं होऊन जातात. समजा ते पोस्ट रेसिड्युअल व्हॉल्यूम खूप जास्त आहे, ह्याचा अर्थ असं झाला की बाबा जे लघवी करायची जी क्रियामध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आलाय. तर त्यावेळी आम्ही युरोलॉजिस्टला रेफर करतो की बाबा युरोफ्लोमेट्री करून तुम्ही बघा की बाबा कुठे अडचण येते. जसं मेराबेगॉन म्हणून ही जी गोळी आहे, म्हणजे पोस्ट रेसिड्युअल व्हॉल्यूम समजा कमी आहे, तर मेराबेगॉनची आम्ही मेराबेगॉन विथ एस म्हणून जी गोळी आलेली आहे त्याच्याने दिलं की ते कमी होऊन जातो. आता राहिला की सारखं सारखं जायला, समजा भीती काय असते, रात्री उठला, समजा बीपी लो झाला, किंवा चालताना डिस्कनेक्ट झाला, किंवा इम्बॅलन्स झाला, म्हणजे पडलं तर, म्हणजे फ्रॅक्चरचे कॉमन फ्रॅक्चर होणे हे साहजिक कॉमन असतात. कारण ह्या लोकांमध्ये ब्रिटल बोन असतात, खूप सॉफ्ट बोन असतात, आणि जखम पण लवकर भरत नाही. तर त्यावेळी आम्ही काय करायचे, म्हणजे माझे ज्यावेळी जे रिलेटिव्ह ज्यावेळी आजार होते, तर मी त्यांना ते सांगितलं की तुम्ही म्हणजे जवळ असू दे बाथरूम, तरी पण तुम्ही जाऊ नका तिकडे. जे लघवीचे जे पॉट भेटते, तुम्ही उठून तिकडेच बेडला धरून तिकडेच लघवी करा, पॉट तिकडेच ठेवा. सकाळी आम्ही हे करून टाकू, किंवा एक्सटर्नल कॅथेटर कोणाला लावता आला तर लावू शकतो, किंवा डायपरचा यूज करता आलं तर डायपरचा यूज करायचं. उठून जाता जाता पडला की मग मेजर प्रॉब्लेम झाला, डोक्याला लागला किंवा हाताला लागला तर प्रॉब्लेम येईल. एक्सटर्नल कॅथेटर, डायपर, किंवा पोस्ट रेसिड्युअल व्हॅल्यूम किती आहे ते तुम्ही करा. त्याच्याने म्हणजे गोळी दिली की ते बरं होऊन जातो. मला वाटतं प्रश्न संपले असतील आता. मी आपण हा, बोला सर. 2 प्रश्न विचारतो जे सगळ्यांना उपयोगी पडतील. हा. अल्ट्रासाऊंड ट्रीटमेंटचा उपयोग ट्रिमर्सवर आहे तसा रिजिडिटीवर पण आहे का? युजली नाही सर. थॅलॅमोटॉमी जे गुड जे आहे गुड, ना, म्हणजे हे माहिती असणं गरजेचं आहे. येस, दॅट इज ओनली फॉर ट्रेमर्स. तसंच जे डीबीएसचं जे आपल्याला जे मिसकन्सेप्शन आहे की बाबा डीबीएस केलं की प्रत्येक पार्किन्सनचं पेशंट बरं होतो, तसं नाही आहे. डीबीएस करायच्या अगोदर जे आहे ना, खूप सारे त्यांचे तपासणे असतात
की बाबा वेदर द रूल ऑफ थम इज वेदर धिस पर्सन इज रेस्पॉन्सिव्ह टू सेंडोपा. करेक्ट. If that person is responsive to Syndopa, then that is a good candidate for DBS. करेक्ट. मग त्याच्यानंतर मग whether they have the other comorbidities, heart related, brain related, stroke आहे का, ischemic heart disease आहे का, स्टेंट टाकलाय का, तर मग ते पार्किन्सनचाच आजार आहे का किंवा पार्किन्सन प्लसचा आजार आहे. तुम्ही MSA PSP ला DBS केला तर थोडा वेळ रिस्पॉन्स होतो, मग नंतर ते रिस्पॉन्स निघून जातो. So before doing DBS, the selection of the patient is very important. बरोबर. दुसरा प्रश्न असा आहे, सिंडोपा आणि इंटरकॉम यांचं जे कॉम्बिनेशन घ्यायचं बरोबर. घेतल्यानंतर लगेच इंटरकॉम घ्यायची की 10 मिनिटांनी घ्यायची? हा, करेक्ट. युजली सेंडोपा आणि इंटरकॅपॉन मिळून घेतलेलं बरं. ओके. म्हणूनच त्यांनी जे सेंटाकॅपॉन म्हणून जे गोळी आहे ते सेंडोपा आणि इंटाकॅपॉनचं कॉम्बिनेशन फिक्स डोस कॉम्बिनेशन मध्ये काढली आहे सर. अच्छा. कारण इंटाकॅपॉन काय करतो, कॉम्ट इनिबिटर आहे, तर हे काय करतो, जे सेंडोपाचे जे डिग्रेडेशन होतो बॉडीमध्ये काही एन्झायमिक पाथवेमुळे, त्याला ते थांबवण्यासाठी आपण कॉम्ट इनिबिटर म्हणजे इंटाकॅपॉन देतो. त्याच्याने काय होतो, त्याचं लेवल वाढतो, त्याच्याला आपल्याला मॅक्सिमम इफेक्ट येतो. बरोबर. तसं झेंडोपा जे औषध तुम्ही पण म्हटला, पुष्कळ जण रेकमेंड करतात, ते झेंडोपा आणि सिंडोपा कॉम्बिनेशन मध्ये घ्यावं आणि त्याच्यावर इंटरकॉम घ्यावं, म्हणजे ड्युरेशन जास्ती राहील. येस. आता हे जे सेंडोपा किंवा इंटाकॅपॉन आहे, आपल्याला एक प्रेडिक्टेबल एक ऍक्शन माहित आहे. सगळ्यांना माहिती आहे की बाबा आता मी सेंडोपा घेतलं की 15 ते 20 मिनिटांनंतर मला हळूहळू त्याचा इफेक्ट येईल, अर्धा ते 1 तास मध्ये त्याचा पीक इफेक्ट येईल, मग हळूहळू 4-5 तास आले की ते कमी होऊन जाणार. त्याच्या इंटाकॅपॉन बरोबर घेतलं की थोडं जास्त इफेक्ट राहणार. बरोबर. आणि झेंडोपाचा काय इफेक्ट आहे मला अगदी काहीच माहित नाहीये. की बाबा बिकॉज दिस इज आयुर्वेदिक प्रिपरेशन. ऑर्गॅनिक आहे. येस, झेंडोपामध्ये ते इनऑर्गॅनिक आहे. करेक्ट, अगदी बरोबर. तर हे जे झेंडोपा जे आहे ना, समजा तुम्ही सेंडोपा आणि झेंडोपा मिळून घेतला तर कधी कधी काय होतो, पार्किन्सनचे जे फीचर्स आहे, एक्झाम्पल म्हणजे सगळं गती वाढणं किंवा कमी होणं किंवा फ्लक्च्युएशन येणं, ते काय रिस्पॉन्स येईल ते घेतल्यानंतरच आपल्याला कळेल. काय काय पेशंट माझे असे आहे की ते म्हणतात, सर सेंडोपा बरोबर मी अर्धी सेंडोपा घेतली आणि झेंडोपा 1 स्पून घेतला तर मला 6 तास पर्यंत मला चालू शकतो, म्हणजे फ्रीजिंग होत नाही. काय काय लोक म्हणतात, ज्यावेळी मी सेंडोपा आणि झेंडोपा मिळून घेतो त्यावेळी माझे डिस्कायनेमिया वाढतात. करेक्ट. तर मी काय करतो, एखाद्या वेळी तुम्ही सेंडोपा द्या, मग थोडा गॅप ठेवून मग झेंडोपा घ्या, किंवा झेंडोपा अगोदर नंतर झेंडोपा घ्या. बिकॉज वी डोंट हॅव द फिक्स रेजिम टेलिंग दॅट के धिस शुड बी डन, असं नाही. आणि काही पेशंटला रिजिडिटी आहे, काही पेशंटला ट्रेमर्स आहे, काही पेशंटला म्हणजे स्लोनेस आहे, तर त्याच्यानुसार आपण हे कॉम्बिनेशन दिलं की थोडं त्यांना हे होतं, रिस्पॉन्स येतो सर. ओके. ओके. माझे प्रश्न संपले. मृदुला पण आता मला असं वाटतं थांबूया, सरांना क्लिनिक ओपीडी पण आहे. आभार तू मानतेस का मी मानू? नाही, तू कोणाचा काय आभार नाहीये, मला आभार मानायला पाहिजे की बाबा मी एवढं सगळे लोकांबरोबर काहीतरी बोलू शकलो, आणि तुमच्या लोकांकडून मी खूप शिकत राहतो. आणि माझ्याकडे असे खूप वेगवेगळे पेशंट आहे. म्हणजे परवा दिवशी एक पेशंट आला, त्यांनी मला कॉन्स्टिपेशन मी कसं बरं केलं म्हणून मी विचारलं, तर तो म्हणला की मी काय करतो सर, रात्री भिजायला म्हणजे 10 काळे मनुके टाकतो आणि ते सकाळी उठलं की गरम पाणी ते काळे मनुके वगैरे घेतो, माझ्या कॉन्स्टिपेशन गेला. मी बरं म्हणलं, मी सगळ्या पेशंटला पण सांगेल तुम्ही पण ट्राय करून बघा. तर एखादं पेशंट होतं, दुसरं त्याचे जे सोडियम नेहमी कमी राहायचे, तर बाकी हे गोळे चालू होते बीपीचे वगैरे, तर त्यांनी काय केलं, आपली जे बिकोसिलची जे कॅप्सूल असते ना, त्याच्यात त्यांनी मीठ घातला आणि सकाळी एक रात्री एक असं खायचे, मग त्याचे सोडियम तर बरं झालं. तिसरा एक पेशंट होता, त्याला म्हणजे रात्रीची झोप नाही यायची, तर त्यांनी काय केलं माहितीये का, सकाळची चहा गेली, दुपारची रात्रीची चहा बंद करून टाकली, त्याच्याने बरं झालं. आणि काय काय असे पण काही ते एक जे आहे ते आपण काळाचा पट्टा लावतो ना,
तर काहीतरी त्यांनी असं एक लावलेले आहे आणि कानात ते मंत्र वगैरे ते चालू असतात, त्याच्याने त्याला झोप येते. मी म्हणला बाबा हे तू रिओट्रिल बिओट्रिल सगळं बंद करतो म्हणला, तू हेच आहे. मला जर हे लावलं की मला झोप येते. मी म्हणलं तेच घे म्हणला, गोळ्या पण करू म्हणला मी तुझे. सो आय एम लर्निंग फ्रॉम ऑल ऑफ यू पीपल. तर हा तुमचा मोठेपणा आहे ऍक्च्युली. म्हणजे तुम्ही जसं मी खूप धर्माधिकारी सर म्हणाले तसं की तुम्ही ओपन टू सो मेनी थिंग्स असं आहे. तुम्ही यू टेक इट इन अ राईट स्पिरिट. नाहीतर मग अनेकदा असं होतं की पेशंट काही सांगतो तर त्याला डिस्करेज केलं जातं आणि मग तिथे म्हणजे डॉक्टर बरोबर विश्वासाचं नातं बिल्टअप होणं हे इज 50% ट्रीटमेंट. जे अगदी आता आम्ही बरोबर. गेले दीड तास तुमच्या बरोबर बघितलं. यू मेक अ दॅट इम्पॉर्टंट. सी यू रिस्पेक्ट. येस. आणि मी पेशंटच्या जो फीडबॅक देतोय पेशंट काय तो त्याचं तुम्ही रिस्पेक्ट करता आणि यू लिसन टू हिम केअरफुली. मला वाटतं तुमच्या क्लिनिकचं हेच मोठं एक सॅलियंट फीचर आहे की तुम्ही पेशंटला रिस्पेक्ट करता, त्याचं पूर्ण ऐकून घेता आणि त्याला वेळ देता आणि गोळीपेक्षा जास्त हे काम करतं आणि वर्क होतं. तुमचं हे तुमचं हे जेस्चर असंच चालू राहू दे, जेणेकरून खूप पेशंट्सना तुम्ही खरंच देवदूतासारखे ठराल. आज तुम्ही आमच्या मित्रमंडळामध्ये आहात आणि इतका वेळ दिलात. ऍक्च्युली ही तुमची ओपीडीची आणि क्लिनिकची वेळ आहे, पण तरी 1.5 तास त्याला तुम्ही देणं जेनरसली याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आम्हाला जर गरज वाटली तर आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा नक्की हो. आणि तुमच्या आम्ही आहोतच. बरं. बट थँक्यू सो मच फॉर स्पेअर व्हॅल्युएबल टाइम. येस. आज मी ऑनलाईन आमच्या कार्यकारिणीचे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे आमच्या अध्यक्ष आहेत, शेंडे साहेबांच्या वाईफ आहेत, हम्म. श्यामलाताई शेंडे. शी इज ऑल्सो प्रेझेंट. आमच्या उपाध्यक्ष आहेत डॉक्टर शोभनाताई तीर्थळी, त्याही आहेत उपस्थित. सगळे लोक उपस्थित आहेत आणि आमचं वी आर अ टीम, वी आर बिग टीम ऑपरेटिंग बिहाइंड दिस सपोर्ट ग्रुप. तर हे झूम वगैरेचं सगळं सॉफ्टवेअर ऑपरेशन जे आहे ते मुंबईतून करतात डॉक्टर अतुल हो, ठाकूर. व्हेरी गुड. ते सोशॉलॉजी मधली PhD आहे त्यांची तिची. ही टेक्नो सॅव्ही आणि ही हँडल्स दिस थिंग. व्हेरी गुड. आणि आता रेकॉर्डिंग पण त्यांनीच केलंय आणि हे युट्यूबवर हे येईल. युट्यूब लिंक आली की ती आम्ही तुमच्या बरोबर नक्कीच शेअर बरं. करू. पण ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचेही आभार आणि परत एकदा सर तुम्ही जो काही अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. पण तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं तर ते तुम्ही शेअर करा. काहीतरी तुम्ही सांगत होता हा, आणि मी काय केलं माहितीये का, म्हणजे हे डे टू डे लाईफ मध्ये मी जे पेशंट बघतोय तर मोटार कॉम्प्लिकेशन पेक्षा जे नॉन मोटार कॉम्प्लिकेशन आहे पेशंटचे, म्हणजे स्लीप डिस्टर्बन्स म्हणा, डिप्रेशन म्हणा, म्हणजे फूड इमॅसेशन, वेट लॉस म्हणा, मग बाथरूमची समस्या म्हणा, हे सगळ्यांवर मी एक पीपीटी पण मी तयार करतोय. मी ते 2-4 म्हणजे 1 महिन्यापासून हळूहळू मी ते बनवायला लागले. ते पीपीटी एकदा तयार झाले की मी तुमचं की बाबा प्रॉब्लेम आला तर त्याला कसं डील करायचे. शुअर ते खूप छान होईल. दुसरं म्हणजे की तुम्ही जे कॉम्बिनेशनचं जे म्हणताय, मी तुम्हाला म्हणजे मोठे गाईडलाईन्स पण देणार की बाबा कॉम्बिनेशन आपण ड्रगचं कसं ठेवायचे आणि काय करायचे. म्हणजे यू शुड कॉन्टॅक्ट द मेडिकल पर्सन, बट आपल्याला पण थोडं कळायला पाहिजे की बाबा हे गोळी घेतली की काय झालं, हे गोळी जी होती की त्याचे कॉम्प्लिकेशन काय, त्याचे साईड इफेक्ट काय, त्याच्यावर आपण परत एकदा येस, लेक्चर देऊ. शुअर सर. एकदा तो अवेअरनेस आला अनेक बाबतीतला, वन्स यू आर रेडी विथ द पीपीटी अँड ऑल, I mean it will be blessing for a Parkinson patient. नक्की येस. आपण नक्की ते कंडक्ट करू आणि आम्ही तुमच्या संपर्कात पण राहू. आणि मनापासून परत एकदा धन्यवाद. द वे यू हॅव एक्सप्लेन्ड तुम्ही म्हणजे इवन दो मराठी फ्लुएन्सी वॉज नॉट ॲट ऑल दिस थिंग हडल, इतकं तुम्ही छान व्यवस्थित सगळ्यांना समजेल असं सांगितलं. थँक्यू सो मच अँड सी यू अगेन. मला वाटतं आपण थांबूया. नमस्कार.
सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ